नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। BEd CET 2026 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। BEd CET 100 मार्क्स सराव प्रश्नपत्रिका भाग 2 आपण पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, यापूर्वी आपण भाग 1 प्रदर्शित केला आहे, तो जर आपण पाहिला नसेल तर कृपया पाहून घ्या। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। आपली BEd CET जी ती आहे ती एकूण 100 गुणांची आहे हे आपणास माहीत आहे। यामध्ये 3 घटक, यात आपली विभागवारी गुणवितरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। पहिला घटक, पहिला विभाग म्हणजेच बुद्धिमत्ता, ज्याला आपण मेंटल ॲबिलिटी किंवा मानसिक चाचणी असंही म्हणत असतो। तर या घटकावर आधारित आपल्याला तब्बल 40 प्रश्न विचारले जातात आणि हे जे 40 प्रश्न आहेत हे बहुपर्यायी असतात। तसेच आपला जो घटक क्रमांक 2 आहे तो म्हणजेच सामान्य ज्ञान, यावर आधारित आपल्याला 30 प्रश्न विचारले जातात। म्हणजेच पहिल्या घटकामध्ये 40 आणि सामान्य ज्ञानावरती 30 प्रश्न, असे एकूण 70 प्रश्न। तर तिसरा जो घटक आहे तो म्हणजेच शिक्षक अभिवृत्ती, याचंसुद्धा प्रश्नाचं स्वरूप बहुपर्यायी असून याहून आपल्याला 30 प्रश्न विचारले जातात। म्हणजेच 40 अधिक 30 अधिक 30 असे एकूण 100 प्रश्न आपल्याला ह्या 3 घटकामधून विषयामधून विचारले जातात। त्यातला आपण प्रश्न क्रमांक 1 पाहूया, तो म्हणजेच बुद्धिमत्ता या घटकातील। अक्षर मालिका पूर्ण करा असा आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे। पहिला अक्षर आहे ए, यानंतर क्रमालगत जे आलेलं अक्षर आहे ते आहे सी, त्यानंतर सी आणि एफ, त्यानंतर एफ आणि जे। तर आगामी येणारा जे अक्षर आहे, अल्फाबेट आहे, काय असेल असा हा प्रश्न विचारलेला आहे। तर पहिल्या 2 अक्षरामध्ये म्हणजे ए आणि सी यामध्ये असणारं जे अंतर आहे, यामध्ये असणारा संबंध आहे, तो सर्वप्रथम आपल्याला जाणून घ्यावा लागेल आणि त्यानंतर लगतच्या अक्षरामध्ये म्हणजेच सीच्या जे बाजूचं अक्षर आहे, उजव्या साईडचं जे अक्षर आहे ते म्हणजेच एफ, यामध्ये जो सहसंबंध लागतो त्यावरून आपल्याला एफ आणि जे व उर्वरित जे आपलं डॅश डॅश असं दिलेलं आहे त्यातील संबंध आपल्या लक्षात येईल। यासाठी आपल्याला BEd CETमध्ये वर्गामध्ये प्रवेश करताच म्हणजेच एक्झाम हॉलमध्ये गेल्या आपल्याला 2 ब्लँक पेजेस दिले जातात। तर त्या पेजवरती आपण ABCD आखून ठेवायची आहे, जी की आपल्या अल्फाबेट्स म्हणजे ज्याला आपण अक्षर मालिका असं म्हणतो या सिरीजसाठी उपयुक्त ठरणार आहे। आपल्याला ए ते झेड अक्षरे अशी मांडवायची आहेत की त्याला आपल्याला नंबरिंग करायचे आहे। एला 1 क्रमांक द्यायचा आहे, तर झेडपर्यंत आपल्याला क्रमांक देत ते 26पर्यंत क्रमांक त्याला द्यायचे आहेत। तसेच अजून एक नंबरिंग आपल्याला करायची आहे, ती म्हणजेच एला 26 क्रमांक द्यायचा व नंतर झेड याला 1 क्रमांक आपोआप येईल। म्हणजे सुरुवात झेड करून करायची आहे। झेडच्या डोक्यावरती 1 लिहिणे, 2 3 असं लिहित आपण एपर्यंत पोहोचायचं आहे आणि 26 हा क्रमांक आपल्या एला आलेला आपल्याला पाहायला मिळेल। तर आता ए आणि सी आपल्याला पहिली जोडी दिलेली आहे, तर ए आणि सी या दरम्यान एक अक्षर आपल्याला लॅप झालेलं तिथं पाहायला मिळतं, ते म्हणजेच बी अक्षर। त्यानंतर आपल्याला दुसरी जी जोडी दिलेली आहे CF, म्हणजेच आपल्याला दिलेल्या प्रश्नामधलं ए, त्यानंतर CF आणि जे यातील आपल्याला क्रम शोधावायचा आहे। तर ए आणि सीमध्ये आपल्याला एक अक्षर इथं लॅप झालेलं पाहायला मिळतं, ते म्हणजेच बी अक्षर। त्यानंतर सी आणि एफ या दोघांमधला जो क्रम आपण इथं पाहता 2 अक्षर आपल्याला तिथे लॅप झालेले मिळतात। त्यानंतर एफ आणि जे या दरम्यान आपल्याला 3 अक्षरं लॅप झालेले पाहायला मिळतात। अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपल्याला अक्षर वाढत चाललेले पाहायला मिळतात। आता जे नंतर आपल्याला 4 अक्षर लॅप्स करायचे आहेत, कमी करायचे आहेत आणि येणारा जो अक्षर असेल ते आपलं करेक्ट उत्तर होय। मग जे नंतर अक्षर पहिलं जे आहे ते आहे के अक्षर, त्यानंतर यल नंतर पुढचं जे अक्षर आहे ते आहे यम आणि यन। आता ही झाली अक्षरे 4, म्हणजेच काय झाले 4 अक्षर आता वाढलेले आहेत किंवा आपल्या 4 अक्षरमध्ये लॅप्स झालेली पाहायला मिळतात। तर आगामी येणारं जे अक्षर आहे ते आपल्याला इथं जे पाहायला मिळते आणि जे नंतर 4 नंबरला अक्षर जे येत आहे ते म्हणजेच ओ। तर पुढची जी जोडी आहे JO अशी असणार आहे, म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते ओ। आपल्याला पर्याय ओ शोधावा लागेल। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा। तर ओ हा पर्याय आपल्याला क्रमांक 3चा पर्याय असलेला पाहायला मिळतो, म्हणजेच ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय। आपल्या BEd CETमध्ये आपल्याला कधी जे पर्याय आहेत ते
1 2 3 4 असे पाहायला मिळतात, तर ते कधी अल्फाबेटिकल पाहायला मिळतात, म्हणजेच ए बी सी आणि डी असे पर्याय असतात. तर आपल्याला इथे नंबरमध्ये पर्याय दिलेले आहेत. क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विसंगत पर्याय ओळखा. तर विसंगत पर्यायामध्ये सर्वप्रथम आपण लक्षात ठेवायचं आहे, वेगळा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. म्हणजेच 3 पर्याय जे आहेत ते कोणत्या तरी एका घटकाने काय आहेत, समान आहेत, त्यामध्ये काही सिमिलॅरिटी आहे, म्हणजे ते सेम आहेत. आणि एक आपल्याला काय आहे, तर तो आहे ऑड. ऑड म्हणजेच वेगळा. तर 3 घटक आपल्याला आधी शोधावे लागतील आणि त्यामधला ऑड आपोआप आपल्याला बाजूला पडलेला पाहायला मिळेल. तर आपल्याला दिलेले 4 घटक जे आहेत ते आपल्याला महिन्यांचे नावे पाहायला मिळतात. जानेवारी आपणास माहीत आहे, जानेवारी हा 31 दिवसांचा असतो. त्यानंतर मार्च हा जो महिना आहे तो पण 31 दिवसांचा असतो. त्यानंतर एप्रिल हा जो महिना आहे तो मात्र 31 दिवसाचा नसतो. तर मे महिना परत 31 दिवसाचा आहे. म्हणजेच जानेवारी, मार्च आणि मे हे 3 जे महिने आहेत ते आपल्याला 31 दिवसाचे पाहायला मिळतात. आणि एकच ऑप्शन इथं असलेला ऑप्शन 3 हा आपल्याला 31 दिवसांचा नाही असा असणारा ऑप्शन आहे. म्हणजेच आपला विसंगत घटक, विसंगत पर्याय होय. तर ऑप्शन 3 एप्रिल महिना किंवा एप्रिल हे आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत PEN म्हणजेच पेन हा शब्द QFO असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत डॉग हा शब्द आपल्याला कसा लिहिता येईल असा विचारलेला प्रश्न. परत आपल्याला यासाठी लेटर सिरीजवर आधारित प्रश्न असल्यामुळे ABCDवरती आपल्याला जावं लागेल. पाहूया ABCD आपली काय सांगते. आपल्याला दिलेला पहिला जो शब्द आहे कोडवर्डमध्ये दिलेला शब्द तो म्हणजेच P, त्यानंतर E आणि N, तसेच त्याशी निगडीत असलेला शब्द म्हणजेच Q, F आणि O. तर अगोदर आपल्याला यातील सहसंबंध शोधावा लागेल आणि त्यानंतर जो पुढचा शब्द आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे आहे DOG. तर हा कसा लिहिता येईल असा हा प्रश्न. तर PEN आपण पाहू शकतो इथे P जे आहे 10 नंबरचा अक्षर आपल्याला इथे त्याखाली असणारं म्हणजेच Pचा जो क्रमांक आहे 16 क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचं जे अक्षर आहे ते म्हणजेच E जे की 5 क्रमांकाचा अक्षर आहे. त्यानंतर N जो आहे 14 नंबरला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय, तर PEN यासाठी काय घेतलेलं आहे, तर QF आणि O. तर P नंतर असलेला अक्षर आपल्याला इथे Q पाहायला मिळतो, म्हणजे 17 नंबरचा अक्षर आहे. त्यानंतर F जे की आपल्या E अक्षराच्या पुढचं अक्षर होतं, म्हणजेच 6 नंबरचं आपल्याला F अक्षर पाहायला मिळतं. आणि त्यानंतर N ऐवजी आपल्याला त्याच्या पुढचंच असलेलं लगतचं अक्षर जे आहे 15 क्रमांकाचं ते म्हणजेच O पाहायला मिळतं आहे. म्हणजेच आपल्याला इथे फक्त एकच बाब केलेली आहे की काय केलेलं आहे, अक्षर 1ने प्लस केलेलं आहे. म्हणजे अक्षर 1ने प्लस केल्यानंतर आपल्याला QFO असा हा शब्द पेन लिहिलेला पाहायला मिळतो. तर डॉगलासुद्धा आपण सेम तशीच ट्रिक वापरूया. त्या डॉगला पण आपण 1ने प्लस करूया. आता D+1 म्हणजेच काय असणार आहे, तर E. आणि त्यानंतर O जे आहे डॉगमधलं, तर त्याच्यानंतर Eच्या नंतर असणार आहे P. म्हणजेच 1ने प्लस आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर डॉगमध्ये शेवटचं जे अक्षर आहे ते आहे G. तर G नंतर आपल्याला माहीत आहे अक्षर असतं H. तर आपलं आता जे कॉम्बिनेशन तयार झालं आहे ते म्हणजेच EP आणि H. तर आपल्या ऑप्शन्समध्ये EPH कोणत्या क्रमांकाला आहे ते पाहूया, जे की आपलं करेक्ट उत्तर होय. तर आपण पाहू शकता ऑप्शन 1ला आपल्याला EPH हे 3 अक्षर असलेले पाहायला मिळतात. म्हणजेच फक्त 1नेच आपण काय केलेलं आहे, या कोडिंगमध्ये आपल्याला जे एक एक अक्षरे वाढवून दिलेले आहेत त्याप्रमाणे आपला QFO असा शब्द तयार झाला. आणि त्यानंतर डॉग शब्द आपण तयार करण्यासाठी 1ने अक्षरे पुढची घेऊन EPH शब्द तयार झाला, म्हणजेच आपण डिकोडिंग केलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या BEd CETमध्ये बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान व शिक्षक अभिव्यक्ती या तिन्ही घटकातले जे प्रश्न आहेत ते सोप्या ते मध्यम स्वरूपाचे आलेले पाहायला मिळतात. बहुतांश विद्यार्थ्यांची विचारणा असते की प्रश्न जे आहेत इतके सोपे येतात का, तर नक्कीच सोपे येतात. ही बाब आपण लक्षात घ्या, कारण आपल्या BEd CETचं जे लेवल आहे म्हणजे स्तर जो आहे प्रश्नाचा तो म्हणजेच सोपा ते मध्यम हा होय. अवघड प्रश्न विचारले जात नाहीत, हे आपण खात्रीपूर्वक लक्षात ठेवा. अची आई ही बच्या वडिलांची मुलगी आहे, तर बचे अशी असणारे नाते आपल्याला सांगायचे आहे. नाते काय असा हा प्रश्न. तर ऑप्शन 2
मामा आपलं करेक्ट उत्तर होय. नातेसंबंधामध्ये आपल्याला त्या नात्याच्या जागी आपल्याला ठेवावं लागतं स्वतःला आणि कन्सिडर करून आपले जे नाते आहेत त्याप्रमाणे आपण हा प्रश्न सोडवणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. ऑप्शन 2 ब मामा करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न कालगणनेवर आधारित प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये काल दुपारी 3 वाजल्यापासून आज पहाटे 5 वाजेपर्यंत किती तास झाले? तर दुपारी 3 वाजल्यापासून म्हणजे 3 PM पासून आपल्याला तास मोजायचे आहेत. तर ते आपण मोजत असताना 3 PM ते 4 PM तो झाला 1 तास, 5 PM 2 तास, 6 PM 3 तास, 7 PM 4 तास, त्यानंतर 8 PM 5 तास, त्यानंतर 9 PM 6 तास, 10 PM ते झाले 7 तास, त्यानंतर 11 PM ते झाले 8 तास, त्यानंतर 12 PM ते झाले 9 तास. बारा PM म्हणजेच जे आता AM होतील तर 12 AM जे आहेत ते म्हणजेच 9 तास, त्यानंतर वाजेल सकाळचा 1 म्हणजेच 1 ते झाले 10 तास, त्यानंतर 2 11 तास, 3 12 तास, 4 13 तास आणि आता वाजतील आपले शेवटला 5 ते म्हणजेच 14 तास आपल्याला पूर्ण झालेले पाहायला मिळतील. तर ऑप्शन जो आहे आपला ऑप्शन 3 14 तास आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, 6 याचा सहसंबंध दिलेला आपल्याला कोरिलेशन या घटकामधून असलेला हा प्रश्न. तर 6चा सहसंबंध आहे 125 याशी. तर 7चा संबंध कोणत्या दिलेल्या पर्यायाशी निगडीत आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याला यामध्ये सहसंबंधामध्ये पाहता क्षणी लक्षात येतं की हा 6 जो आहे प्रश्नामध्ये आपल्याला हे 6 ऐवजी इथे 5 असलेलं पाहायला मिळतं. तर त्याला आपण थोडं दुरुस्त करूया. विद्यार्थी मित्रो, त्याला 6 ऐवजी 5 आपण कन्सिडर करा. तर 5 आणि 125 या दोघांमधला जो संबंध आहे तर तो आपल्याला माहीत आहे, तो आहे 5चा घन. तर त्यानंतर 7 जो आहे दुसरी दिलेली संख्या म्हणजे कोरिलेशनची दुसरी संख्या जी आहे ती 7 आहे. तर 7चा जो घन आहे तो आपल्याला यातून पर्यायामधून निवडायचा आहे, जो की आपल्याला ऑप्शन 3ला असलेला पाहायला मिळतो आणि तो म्हणजेच 343. तर आपलं जे उत्तर आहे ऑप्शन 3 343 करेक्ट उत्तर होय. अजून एक बाब आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आपल्याला 1 ते 30पर्यंत वर्गसंख्या ज्या आहेत त्या आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे आणि 1 ते 20पर्यंत आपल्याला घनसंख्या ज्या आहेत म्हणजेच नंबर ऑफ क्यूब्स जे आहेत ते पाठ असणं गरजेचं आहे. तर ह्या बाबी आपण लक्षात ठेवा. जरी आपल्याला ते पाठ नसतील तर दुसऱ्या पद्धतीने आपल्याला ते करता येतं. म्हणजे जसं की 5चा जो घन आहे तो आपल्याला माहिती आहे 5चा वर्ग जो आहे तो काय असणार आहे तर तो आहे 25 आणि 25ला परत आपल्याला काय करावं लागेल, परत एकदा 5ने गुणल्यास त्याचा घन तयार होईल म्हणजे तो 125 असणार आहे. सेम आपल्याला 7चं पण पाहायला भेटतं. 7चा जो वर्ग आहे तो आहे 49, परत आपल्याला त्याला 7ने काय करावं लागेल, गुणावं लागेल आणि त्याप्रमाणे आपल्याला 343 आलेलं पाहायला मिळेल. म्हणजेच काय तर आपण वर्ग आणि घन जे आहेत त्या अनुषंगाने पाठ करून ठेवावेत. वर्ग जे आहेत ते आपल्याला 30पर्यंत लक्षात असणं गरजेचं आहे आणि घन जे आहेत तर ते 20पर्यंत असणं गरजेचं आहे. पाताक्षणी आपल्या लक्षात आलं पाहिजे दिलेल्या क्रमशील ज्या संख्या आहेत त्या वर्ग संख्या आहेत किंवा घनसंख्या आहेत. तसेच त्या वर्गमूळ आणि घनमूळ असंही आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. तर चला पाहूया आपला पुढचा प्रश्न क्रमांक 7. एका रांगेत अजयचा क्रमांक दोन्ही बाजूकडून 15वा आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत? हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो, तर यामध्ये दोन्हीकडून त्याचा जो नंबर आहे क्रमांक जो आहे तो 15वा आहे. तर त्या रांगेमध्ये एकूण किती मुले आहेत हे काढण्यासाठी आपल्याला जी एक ट्रिक आपण नेहमी लहानपणी वापरत असतो ती म्हणजेच ज्या संख्या आहेत आणि ती ट्रिक म्हणजे आपल्या बोटांच्या संख्येसंदर्भात आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपल्या जी हाताची बोटे असतात एकूण 10 असणारे जे बोटे आहेत तर आपण 1 2 3 4 आणि 5 त्यानंतर 6 7 8 9 आणि 10 दोन्ही हाताची जी बोटे असतो आपण म्हणतो 10चे बोट 11 कसे करायचे. तर आपण बोट 1 ते 5 मोजतो आणि त्याला उलटे मोजायला लावतो दुसऱ्या हाताची बोटं. ते म्हणजे 10 9 8 7 आणि 6. तर
हे 6 आणि हे 5 आपण त्याला म्हणतो किती झाले, तर ते होतात 11. परंतु लक्षात घ्या सेम इथं आपल्याला तीच बाब पाहायला मिळते. तर दोन्हीकडून आजेचा जो क्रमांक आहे तो किती आहे, 15वा आहे. जरी क्रमांक 15वा दोन्हीकडून असला तर ह्याची जी ट्रिक आहे काढण्याची, उत्तर काढण्याची, कोणत्याही जे एकूण मुलांची संख्या आहे तर त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, n + n - 1. म्हणजे त्यांनी सांगितले सुरुवातीकडून तर आपण समोरून म्हणूया. समोरून आपण जर पाहिलं आजेचा क्रमांक किती आहे, 15. त्यानंतर पुढे जो आहे तो राजाचा दुसऱ्या जे 15 नंतरचा जो नंबर आहे शेवटचा मुलगाचा नंबर तो पण 15 आहे असं इथं सांगितलेलं आहे. म्हणजे 15 + 15 30 आणि वजा 1 आपल्याला करावं लागेल. म्हणजे त्याचा क्रमांक जो आहे तो आहे, त्यामध्ये मुले जे आहेत एकूण मुलांची संख्या ती आहे 29. म्हणजे 29 मुले असलेले आपल्याला पाहायला मिळतात. सेम आपलं 6 + 5ची ही ट्रिक आहे. त्यावरून आपण लक्षात ठेवा असे मुलांचे जे क्रमांक आपल्याला दिलेले आहेत किंवा रांग दिलेली असते, रांगेमधली एकूण मुलांची संख्या काढण्याची जी ट्रिक किंवा सूत्र म्हणूया आपण त्याला, n + n आणि शेवटला -1. त्यानंतर आपलं उत्तर आलेलं पाहायला मिळेल. तर यानुसार आपलं उत्तर जे आहे ते आहे क्रमांक 3. ते म्हणजेच 29 एकूण मूल्य त्या रांगेमध्ये अजयचे आपल्याला पाहायला मिळतील, ज्यामध्ये अजय समोरून 15वा आहे आणि पाठीमागून रांग मोजल्यानंतर पाहिल्यानंतर तो पण 15 येईल. दिलेल्या संख्यामालेत विसंगत असणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. तर सुरुवातीची संख्या आहे 8, त्यानंतर 27, त्यानंतर 64. प्रथमदर्शनी पाहता ह्या संख्या ज्या आहेत आपल्याला घनसंख्या असलेल्या पाहायला मिळतात. तर 8 हा कोणाचा घन आहे, तो आहे 2चा. त्यानंतर 27 हा 3चा घन आहे. 64 हा 4चा घन आहे. त्यानंतर 125 तो आहे 5चा घन. परंतु हा जो 100 जी संख्या आपल्याला दिलेली आहे 4 नंबरची, 4 क्रमांकाची, तर ही कुठल्याही संख्येचा घन नाही आहे, ती आहे वर्गसंख्या आणि ती आहे 10चा वर्ग. म्हणजे 10चा वर्ग आपल्याला 100 असलेली पाहायला मिळते. तर ही विसंगत संख्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच आपल्याला दिलेल्या ज्या सारख्या संख्या आहेत, समानता असलेल्या संख्या ज्या आहेत तर त्या आपल्याला काय पाहायला मिळतात, n³. परंतु आपली जी डिफरंट संख्या आहे, वेगळी संख्या जी आहे ती आपल्याला n² पाहायला मिळते. म्हणजेच ऑप्शन जो आहे 100 आपल्याला शोधावं लागेल उत्तरामध्ये. तर ऑप्शन क्रमांक 3ला आपल्याला 100 ही संख्या पाहायला मिळते, जी की काय आहे, एक वर्गसंख्या आहे. तो आहे वर्ग 10चा. म्हणजेच ऑप्शन 3 100 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सुमित उत्तरेकडे 5 किलोमीटर चालला, नंतर उजवीकडे वळून तो 5 किलोमीटर चालला, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे, म्हणजे त्याचा चेहरा कोणत्या दिशेकडे आहे असा हा प्रश्न. तर सुमित सर्वप्रथम काय केलं आहे, उत्तरेकडे चालला. तर आपल्या मोबाईलची जी दिशा आहे वरची दिशा नॉर्थ असते. आपल्या मोबाईलच्या राईट हँड साईड जी आहे आपली ती असते ईस्ट, तर आपण पूर्व म्हणतो. त्यानंतर वेस्ट आपल्या डावी साईड आणि आपल्या मोबाईलच्या खालची साईडची जी आहे तिथं साऊथ असते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर सुरुवातीला जो आपला सुमित निघालेला आहे तर त्याचा चेहरा जो आहे तो पुढच्या साईडला आहे. म्हणजेच आपण नॉर्थला तो गृहीत धरूया. तर नॉर्थकडे त्याचा चेहरा आहे. नॉर्थकडे तो 5 किलोमीटर चालला, नंतर तो उजवीकडे वळाला. त्याचा जो उजवा हात आहे तर तो आपल्याला पूर्वेकडचा उजवा हात पाहायला मिळेल आणि डावा हात जो आहे तो पश्चिमेकडचा, म्हणजेच ईस्ट साईड जी आहे तर ती आहे राईट हँड साईड. तर तो राईट हँड साईडला वळाला, म्हणजेच तो आता राईट हँड साईडला वळल्यानंतर त्याचा चेहरा जो आहे तो ईस्टकडे झालेला आहे. तर सुरुवातीच्या ठिकाणापासून त्याचा चेहरा कोणत्या दिशेला आहे, तर तो आता वळालेला जो राईट साईड आहे, राईट साईड घेतल्यानंतर तो काय असेल, तर ईस्टकडे त्याचा चेहरा असेल. म्हणजेच पूर्व दिशेला त्याचा चेहरा आहे. ऑप्शन 1 पूर्व दिशा करेक्ट उत्तर होय. तर लक्षात घ्या, मोबाईलची आपली वरची साईड ती असते नॉर्थ. त्यानंतर आपली राईट साईड जी आहे ती असते नेहमी ईस्ट. त्यानंतर जी लेफ्ट साईड आहे मोबाईलची ती आहे वेस्ट आणि सगळ्यात खालची जी साईड आहे ती म्हणजे साऊथ. ह्या बाबी आपण लक्षात ठेवा. त्यानुसार आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील, ज्याला आपण दिशाभान किंवा नेव्हिगेशन असं म्हणत असतो. नेव्हिगेशन बेस्ड क्वेश्चन्स. संख्यामालेवर आधारित पुन्हा एक प्रश्न आपल्याला इथे दिसतोय. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य ती संख्या आपल्याला काय करायची आहे, निवडायची आहे. म्हणजेच काही संख्या आपल्याला दिल्यात त्याचे क्रमशील आपण पाहिल्यानंतर आपल्याला जे लक्षात येते ते पाहूया. 2 आणि 6, त्यानंतर 6 व 12, त्यानंतर 12 व 20 यामध्ये आपल्याला काय क्रम लक्षात यायला आहे, तर 2 आणि 6 यातलं जे अंतर आहे म्हणजेच काय त्यातला फरक म्हणून आपण तो आहे 4. म्हणजेच 2मध्ये आपण 4 जर ॲड केले, मिसळले तर ते झाले 6.
त्यानंतर 6मध्ये जर आपण परत काय केले 6 मिक्स केले म्हणजेच 6 + 6 असंच झाल्यानंतर आपल्याला 12 झालेलं पाहायला मिळतं. त्यानंतर 12मध्ये परत काय झालेलं आहे संख्येमध्ये वाढ होताना आपल्याला क्रमशील वाढ होताना दिसते. त्यामध्ये 12मध्ये जर परत आपण 8 मिक्स केले तर ते होतील 20 आणि आता संख्या परत 2ने वाढेल म्हणजेच आपल्याला पुढच्या संख्येमध्ये 20मध्ये आपल्याला 10 काय करावे लागतील ॲड करावे लागतील. तर लक्षात घ्या क्रमशील यामध्ये जो बदल होत गेला आहे तो म्हणजे संख्या काय व्हायला लागली आहे तर ती आपल्याला 2ने वाढायली पाहायला मिळते. म्हणजेच काय तर ह्या पहिल्या 2 व 6 यामध्ये बदल जो आहे किंवा अधिक झालेलं जे आहे ते 4 आहे. 4मध्ये परत 2 झालं म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस 2ने वाढ झालेली पाहायला मिळते आणि त्याप्रमाणे आपला जो शेवटचा क्रमशील घटक आहे तो म्हणजे आहे 20 आणि 20मध्ये आपण 8मध्ये 2 मिक्स केल्यानंतर आपल्याला 10 मिक्स केलेले पाहायला मिळतात आणि 10 मिक्स केल्यानंतर आगामी येणारी संख्या जी आहे ती आपल्याला 30 आलेली पाहायला मिळते जी की ऑप्शन 3ला आहे. म्हणजेच ऑप्शन 3 30 हे आपलं करेक्ट उत्तर होय. शिक्षक शाळा असा आपल्याला क्रमशील एक घटक इथं दिलेला पाहायला मिळतो. तर वकील आपल्याला क्वेश्चन मार्क पाहायला मिळतो पुढे म्हणजेच सहसंबंध या घटकातून हा प्रश्न. तर शिक्षक जर शाळेत काम करत असतील त्यांचं कामाचं ठिकाण जर शाळा असेल तर वकील यांच्या कामाचं ठिकाण कोणतं असेल असा हा प्रश्न. तर आपल्याला माहीत आहे वकील बंधू भगिनी जे असतात त्यांचं कार्यालय त्यांचं कामकाजाचं ठिकाण म्हणजेच न्यायालय ज्याला आपण कोर्ट असं म्हणत असतो. तर ऑप्शन 2 कोर्ट हे आपलं करेक्ट उत्तर होय. कोरिलेशन सहसंबंध या घटकातून असणारा हा प्रश्न. पहिल्या 2 जे घटक असतात दिलेले त्या दोघांच्यातला संबंध आपल्याला पाहावा लागतो आणि त्यानंतर आपल्याला पुढच्या घटकामधला संबंध प्रस्थापित करून आपला जो ऑप्शन असेल त्यातून आपल्याला उत्तर निवडावं लागतं जे की इथं 2 क्रमांकाला आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच न्यायालय. ही बाब आपण लक्षात ठेवा. वकील यांच्या जागी जर डॉक्टर असं असतं तर आपलं जे उत्तर असतं ते बदललं असतं ते झालं असतं रुग्णालय. त्यानंतर जर ग्रंथपाल असते तर ग्रंथपाल त्यांचं कार्यालय जे असतं ते असतं ग्रंथालय आणि लिपिक जर आपल्याला दिलं असतं ज्याला आपण क्लर्क असं म्हणत असतो तर त्यांचं जे कार्यालय असतं कोणतंही कार्यालय तर कार्यालय असं आपलं उत्तर राहिलं असतं. ही बाब आपण लक्षात ठेवा. म्हणजे 2 घटकातील संबंध आणि आगामी 3ऱ्या घटकाशी संबंध जोडणारा आपल्याला पर्याय शोधणे याला आपण कोरिलेशन असं म्हणूया. पुढचा प्रश्न जर आज सोमवार असेल तर 61 दिवसानंतर कोणता वार असेल. विद्यार्थी मित्रो यासाठी आपली एक सोपी ट्रिक आहे. आपला जो मोबाईलचा पॅक असतो तो असतो 28 दिवसांचा आणि महिना जो आहे तो पण 28 दिवसांचा असतो. ही बाब आपण लक्षात ठेवा. तर 28 दिवसाचा गणनेनुसार आपल्याला काय होईल तर प्रत्येक महिन्यामध्ये एक जो वार आहे कोणताही वार आपण जर सुरुवातीला धरला तर तो वार आपल्याला 4 वेळेस आलेला पाहायला मिळेल. म्हणजेच सप्ताह ज्याला आपण म्हणत असतो आठवडा 7 दिवसांचा आठवडा तर ते वार 4 वेळेस आपल्याला आलेले पाहायला मिळतील. तर इथं काय सांगितले आपल्याला सोमवार जो आहे तर आज सोमवार आहे तर 61 दिवसानंतर आपल्याला कोणता वार येईल असं विचारलेलं आहे. तर सोमवार आपल्याला 4 आलेले पाहायला मिळतील. सोमवारच्या पुढे आपल्याला राहिलेले किती दिवस ते आपल्याला मोजावे लागतील. ह्या 61 दिवसामध्ये आपले 28 दिवसांचे किती सर्कल होतील कंप्लीट ते आपल्याला पाहावं लागेल. ते म्हणजेच 56 दिवस म्हणजे 2 महिने आपले कंप्लीट होतील आणि काही दिवस वर उरतील. म्हणजेच 61 वजा आपल्याला काय करावं लागेल 56. तर 61 वजा 56 केल्यानंतर आपल्याला 5 राहिलेले पाहायला मिळतील शिल्लक. म्हणजेच काय होईल आपल्याला आज कोणता वार होता सोमवार. मग सोमवारच्या पुढं आपल्याला करावं लागतील 5 दिवस ॲड. तर सोमवारनंतर 5 दिवस जर आपण ॲड केले तर एक दिवस ॲड केल्यानंतर तो असेल मंगळवार. त्यानंतर बुधवार त्यानंतर गुरुवार त्यानंतर शुक्रवार आणि त्यानंतर असेल शनिवार. म्हणजेच विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 शनिवार आपलं करेक्ट उत्तर होय. आता आपला मोबाईलचा पॅक लक्षात ठेवा तो असतो 28 दिवसाचा. कोणताही प्रश्न आला 61 दिवस काय ते 161 दिवस जरी असले तर आपण लक्षात ठेवायचं त्या 161ला सुद्धा तेच करावं लागेल. हे 161 दिवसामध्ये किती आपले 28 दिवस बसतात किती सर्कल त्याचे बसतात हे आपण त्याला भागायचं आहे. भागल्यानंतर काय करायचं आहे काही दिवस जर वर उरत असतील कधी ते ॲक्युरेट जर महिन्यामध्ये आलं तर तोच दिवस आपल्याला डबल आलेला पाहायला मिळेल. दिवस जर काय झाले वाढले 3 दिवस वर राहिले 2 दिवस वर राहिले त्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल पुढं जावे लागेल. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि तसेच जर कधी दिवस कमी भरले म्हणजेच इथं आपल्याला 56 दिवसासाठी 61 दिवसामध्ये आपण 56 दिवस आत्ता मायनस केले होते तर ते जर आपल्याला 56पेक्षा कमी दिवस झाले असते तर आपल्याला काय करावं लागेल
12च्या पाठीमागे यावं लागेल. मग 12च्या पाठीमागे यायचं कसं, तर इथं जर सोमवार असेल आणि आपले 2 दिवस जर कमी पडले असते तर सोमवारच्या अगोदरचा जो वार असतो तो आपल्या परिचयाचा आहे, तो म्हणजेच रविवार. आणि रविवारच्या अगोदरचा जो वार आहे तो म्हणजेच परत असणार आहे शनिवार. तर अशा प्रकारे आपल्याला दिवस मागे किंवा पुढे घेणं ही काही अवघड बाब नाही आहे, हे आपण लक्षात ठेवा. आपल्या बुद्धिमत्तेचे या प्रकारे आपण प्रश्न सॉल्व करायचे आहेत. चला वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. दिलेल्या घटकातील आपल्याला विसंगत घटक काय करायचा आहे, शब्द ओळखायचा आहे. तर 4 शब्द आपल्याला दिलेले जे की डायरेक्ट पर्यायामध्ये आहेत. तर नाक, कान, डोळा आणि पाय. तर यामध्ये नाक, कान, डोळा हे जे आहेत ते ज्ञानेंद्रिय आहेत, ज्याला आपण सेन्स ऑर्गन असं म्हणत असतो. तर सेन्स ऑर्गन आणि पाय जो आहे आपल्याला सेन्स ऑर्गन असलेला पाहायला मिळतो. म्हणजेच हा असणार आपला जो काय आहे विपरीत घटक, ज्याला आपण विसंगत शब्द असं म्हणूया. इथे ऑप्शन 4 पाय करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पुढील अक्षरमालिका आपल्याला पूर्ण करायची आहे. यामध्ये बी डी आपल्याला पहिला सहसंबंध दिलेला आहे, त्यानंतर डी जी आणि त्यानंतर जी के. तर येणारी जी आगामी जोडी असेल तर के सोबत आपल्याला येणारा जो क्रमशील अक्षर आहे तो कोणता असेल, अल्फाबेट कोणता असेल, असा हा प्रश्न सहसंबंध या घटकातून आपल्याला पाहायला मिळतो, जो की अक्षरमालिका या उपघटकातून आलेला आहे. आपल्याला जे अक्षरं दिले आहेत क्रमशील अक्षरं ते म्हणजेच आहेत बी डी जी के. तर ते अक्षर अगोदर लक्षात घ्यायचे आहेत, बी डी जी आणि के. तर आता ह्या बी आणि डीमध्ये असलेली जी तफावत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच एक अक्षर आपल्याला इथं मिस झालेलं पाहायला मिळतं. त्यानंतर डी आणि जी यामध्ये आपल्याला 2 अक्षरांचा तफावत, 2 अक्षरांचा फरक असलेला पाहायला मिळतो, ते म्हणजेच ई आणि यफ. त्यानंतर जी आणि के हे जे अक्षर आहेत त्यामध्ये आपल्याला इथे जी आहे 7 नंबरला, त्यानंतर आय जे आणि के म्हणजे 3 अक्षरांचा इथं काय झालेला आहे फरक, तफावत झालेली आहे. त्यानंतर के आता फरक 1ने परत वाढणार आहे, 4 अक्षरं म्हणजेच 1, त्यानंतर 2, 3, 4. तर 4 अक्षर आपण तिथं वाढवल्यानंतर आपल्याला आगामी अक्षर जे आलेलं मिळतं पाहायला मिळतं ते म्हणजेच अक्षर आहे पी. तर आपल्या ऑप्शनमध्ये आपल्याला पी कुठे आहे तो आपल्याला शोधावा लागेल. म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते ऑप्शन पी आपण उत्तर पर्यायामध्ये शोधूया. तर आपल्याला ऑप्शन 3 हा पी असलेला पाहायला मिळतो, जे की आपल्याला 4थ्या क्रमांकाचं अक्षर असलेलं के नंतर पाहायला मिळतं. हे 4थं कसं झालं ते आपण आत्ता पाहिलं. त्याप्रमाणे आपल्याला क्रमशील अक्षर कसे येत आहेत, ते वाढत आहेत, कमी होत आहेत, त्यांची नंबरिंग जी आहे ती रिव्हर्स नंबरिंग आहे का कशी नंबरिंग आहे यावरून सुद्धा आपलं उत्तर सहजपणे शोधता येतं. फक्त आपल्याला अल्फाबेट आपण अरेंज केलेले पाहिजेत, ते काढलेले पाहिजेत. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, त्यामध्ये आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत, त्या म्हणजेच 6, 11, 21, 36 आणि एक आपल्याला डॅश दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला एक संख्या त्यांनी काय केलेली आहे 56 नंतर आगामी कोणती संख्या असेल असा आपल्याला प्रश्न केलेला आहे. तर यामधील आपण क्रमशीलपणा लक्षात घेतला असता 6 आणि 11 यामध्ये जी तफावत आहे म्हणजेच आपल्याला काय झालेलं पाहायला मिळतं, तर 5 ॲड झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्याला 21, त्यानंतर 11 आणि 21 यातला आपल्याला संबंध पाहावा लागेल. तर 11 आणि 21 यामध्ये काय झालेलं आहे, तर संख्या ही 10ने वाढलेली आहे. म्हणजे दोघातला फरक जो आहे तो 10ने वाढलेला आहे. त्यानंतर 21 आणि 36 या दोघांमधला जो फरक आहे तो वाढलेला आहे 15ने. त्यानंतर 36मध्ये काय झालेलं आहे, तर 20 ॲड झालेले आहेत. म्हणजे त्यातला फरक जो आहे तो वाढलेला आहे 20ने. तर आता एक आपल्याला क्रमशीलपणा लक्षात येतो, ते म्हणजे 5ने संख्या वाढत आहे. म्हणजे 2 संख्येमधील जो फरक तफावत जी आहे ती 5 आहे. तर 5 नंतर तो झाला 10, नंतर 15, त्यानंतर झालं 20. तर आगामी जी संख्या आहे म्हणजेच आपली संख्या जी आलेली आहे ती म्हणजे 56. तर 56च्या पुढे आपल्याला काय करावं लागेल, तर 20 अधिक 5 25 आपल्याला ॲड करावे लागतील. तर आपण ह्या 56मध्ये 25 ॲड केल्यानंतर आपल्याला ते 6 आणि 5 11 झालेले पाहायला मिळतील. त्यानंतर आपल्याला हे 8 म्हणजेच 81 झालेलं पाहायला मिळेल. तर ऑप्शन जो आहे ऑप्शन 2 आपल्याला 81 असलेला पाहायला मिळतो. म्हणजेच 81 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत WATER ज्याला आपण वॉटर या नावाने परिचित आहात, तर वॉटर शब्द त्यांनी कसा लिहिला आहे, तर तो लिहिला आहे XBUFS. तर आपल्याला फायर हा शब्द कसा लिहिता येईल, तर
आपल्याला माहीत आहे डब्ल्यू नंतर आगामी येणारं जे अक्षर आहे ते असतं एक्स, त्यानंतर ए नंतर आगामी अक्षर आहे बी, त्यानंतर टी नंतर आगामी आहे टी नंतर यू, त्यानंतर ई नंतर असणारं आपल्याला एफ पाहायला मिळतं आणि आर नंतर आहे यस. तर एकनी अक्षर काय झालेत ॲड झालेले आहेत. आपण आत्तापर्यंत जे अल्फाबेट बेस क्वेश्चन्स पाहिलेत त्याप्रमाणेच हा प्रश्न आहे. तर आपल्याला सहजपणे फायरला काय करता येईल, एफच्या पुढचं असणारं जे अक्षर आहे ते म्हणजेच आपलं जी, आय नंतर असणारं जे अक्षर आहे ते म्हणजेच जे, त्यानंतर आर नंतर यस आणि ई नंतर येणारं जे अक्षर आहे ते म्हणजेच यफ. तर ह्या फायरसाठी आपल्या GJSF याप्रमाणे उत्तर आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, गटात न बसणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. ह्या दिलेल्या संख्यापैकी 4 संख्या ज्या आहेत त्या सारख्या असणार आहेत, काहीतरी सिमिलॅरिटी त्यामध्ये आहे. 5वी संख्या मात्र त्यात बसणार नाही, ती आपल्याला वेगळी काढायची आहे. या सर्व संख्या आपण पाहिल्या असता आपल्या लक्षात येतं की 13, 17, त्यानंतर 23 आणि 31 यामध्ये एक समानता आपल्याला संख्यामध्ये पाहायला मिळते. ती म्हणजेच या सर्व संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या आहेत आणि ह्यामधली एकमेव संयुक्त संख्या जी आहे ती आपल्याला 27 पाहायला मिळते. तर 27 आपलं करेक्ट उत्तर होय. यामध्ये नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, समसंख्या, विषम संख्या यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात. तर ह्या बाकीच्या ज्या संख्या आहेत तर त्यांना त्याच संख्येने फक्त भाग जातो आणि 1ने भाग जातो, त्यामुळे त्या मूळ संख्या आहेत आणि 27 एकमेव अशी आहे ज्याला इतर संख्येने सुद्धा भाग गेलेला आपल्याला पाहायला मिळतो, त्या म्हणजेच 3 आणि 9. तर ऑप्शन 2 27 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 11 आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत? तर मधल्या मुलाचा म्हणजे मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक त्यांनी 11 सांगितलेला आहे. एकूण मुलांची संख्या आपल्याला सांगायची आहे. विद्यार्थी मित्रो, फॉर्म्युला मगाशीच आपला आहे तो म्हणजेच n + n - 1 म्हणजे मध्यभागी तर 11 आपल्याला संख्या पाहायला मिळते, 11 क्रमांक पाहायला मिळतो, म्हणजेच 11 + 11 ते झालं 22 आणि त्या 22मधून आपल्याला 1 मायनस करावं लागेल, तर म्हणजेच 21. तर ऑप्शन आपला जो आहे तो ऑप्शन 3 21 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, ए हा बीचा भाऊ आहे, म्हणजेच ए आणि बी हे दोघं भाऊ आहेत. तर ए आणि बी भाऊ आहेत. सी हा एची आई आहे, तर सी जो आहे तो एची काय आहे, आई आहे. तर सीचे बीशी नाते काय, तर हे ए बी कोण होते, तर भाऊ होते. तर हे जे आहे सी, एची जर आई सी असेल तर मग बीची आई सी असायला काहीच हरकत नाही, कारण ते दोघं ए आणि बी हे दोघे कोण आहेत, भाऊ आहेत. म्हणजे भाऊ या दोघांची आई नक्कीच एकच आहे आणि ती कोण आहे, सी. तर ऑप्शन 2 जो आहे आई आपलं करेक्ट उत्तर होय. याप्रमाणे संबंध जे आहेत ते आपल्याला प्रश्न सॉल्व करायचे आहेत. पुढचा प्रश्न, सकाळच्या वेळी सूर्योदय झाल्यावर रमेश सावलीच्या विरुद्ध दिशेला तोंड करून उभा आहे, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? तर सर्वप्रथम सकाळच्या सूर्योदयाच्या वेळी, सूर्योदय झाल्यानंतर रमेश सावलीच्या विरुद्ध दिशेला, तर सावली जी आहे आपल्याला माहिती आहे सूर्योदय होईल तो कोणत्या दिशेला, तो होईल पूर्व दिशेला, म्हणजेच ईस्टला सूर्योदय होईल. आणि त्यानंतर त्याची जी सावली आहे ती कोणत्या दिशेला पडेल, तर ती वेस्टला पडेल, कारण तो सकाळी उभा राहिलेला आहे आणि तो उभा राहिलेला आहे सूर्योदयाच्या वेळी उभा राहिलेला आहे. तर त्याची सावली कोणाकडे पडेल, कोणत्या दिशेला पडेल, वेस्ट दिशेला पडेल. तर पहा प्रश्न काय सांगतोय, सकाळच्या वेळी सूर्योदय झाल्यावर रमेश सावलीच्या विरुद्ध दिशेला तोंड करून उभा आहे, तर सावली पडणार आहे वेस्टला, मग त्याचं तोंड आपोआप कुणीकडे असेल, तर ते असणार आहे ईस्टला, म्हणजेच पूर्व दिशेला. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, कुठल्याही प्रकारचे आपल्याला आडेविळे आपल्याला इथे पाहायला मिळत नाही. तर सरळ ह्याचं उत्तर आहे सूर्याकडे तोंड त्याचं आहे, म्हणजेच काय, तर ती दिशा असणार आहे पूर्व आणि सावली त्याची जी पडलेली आहे विरुद्ध दिशेला ती म्हणजेच पश्चिमेला. तर ऑप्शन 1 पूर्व आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, 2चा संबंध जर 8शी असेल तर 4चा संबंध कोणाशी असेल? तर आपल्याला माहीत आहे 2चा जो घन आहे, क्यूब आहे, तो आहे 8.
तर आता इथं आपल्याला 4चा क्यूब दिसतो आहे का, तो आपल्याला शोधावा लागेल. ही एक आपल्याला क्रमशीलतेबाबतची बाब पाहायला मिळेल. तर पाहूया 4चा जो घन आहे तो आपल्याला 64 असलेला पाहायला मिळतो. म्हणजेच 4चा वर्ग तो आहे 16 आणि 16ला परत आपल्याला 4ने गुणल्यानंतर 64 आलेलं पाहायला मिळेल. तर ऑप्शन 2मध्ये ती संख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 64. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कॅलेंडर याचा संबंध तारखेशी आहे, तर शब्दकोश याचा संबंध कशाशी असेल, तर 100% तो असणार आहे शब्दाशी. म्हणजे कॅलेंडर आपल्याला तारीख सांगतं, तर शब्दकोश आपल्याला काय देईल किंवा काय सांगेल, तर ते आपल्याला सांगेल शब्द. म्हणजेच ऑप्शन 2 शब्द आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, एक मालिका दिलेली आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यामध्ये आपल्याला क्रमशीलता जी दिलेली आहे तर 10-20, म्हणजे इथं संख्यामध्ये आपल्याला जो बदल झालेला पाहायला मिळतो आहे किंवा संख्यामध्ये जो क्रमशीलपणा पाहायला मिळतो, त्यामध्ये अधिक 10 झालं आहे पहिल्या 2 संख्येमध्ये. त्यानंतर दुसरी संख्या जी आहे ती आहे 10, 10 नंतरची 20 आणि 31, म्हणजे दुसरी आपण जोडी म्हणूया त्याला 20-31 अशी आपल्याला दुसरी जोडी बनलेली पाहायला मिळते. संख्येची लगतच्या संख्या पाहायला मिळतात. तर यामध्ये जो आपल्याला फरक पाहायला मिळतो 20 आणि 31मध्ये तो आहे 11. त्यानंतर पुढचा जो आहे 31 अधिक 43, यामध्ये जो फरक पाहायला मिळतो तो फरक आहे आपल्याला +12. म्हणजेच काय झाले, सुरुवातीला होते 10, त्यानंतर झाले ते 11, नंतर 12, म्हणजेच संख्या काय व्हायला आहेत तर आपल्याला 1ने वाढत चाललेल्या पाहायला मिळत आहेत. म्हणजेच आता पुढच्या संख्येमध्ये म्हणजेच आपल्याला 43मध्ये काय करावं लागेल, पुढची संख्या म्हणजेच काय करावं लागेल तर 13 आपल्याला ॲड करावं लागेल. पुढच्या संख्येमध्ये म्हणजे 43मध्ये जर आपण ॲड करून 13 ॲड करून येणारी जी संख्या आहे ती मग संख्या काय बनेल आपली, तर ती संख्या बनेल 56, म्हणजे 56. तर उत्तरामध्ये आपल्याला 2 नंबरला 56 असलेलं पाहायला मिळतं. अशाप्रमाणे आपल्याला क्रमशील संख्यातला त्याचं काय करायचं आहे तर त्यातला धागा शोधायचा आहे, त्याला आपण सहसंबंध असं म्हणतो. पुढचा प्रश्न, घड्याळीत 3:30 झालेले आहेत, म्हणजेच 3:30 वाजले असता तास काटा आणि मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल, तर 3:30 आपल्या परिचयाची आहे घड्याळ. त्यामध्ये मध्यभागी उजव्या साईडला आपल्याला 3 हा अंक पाहायला मिळत असतो आणि 30 म्हणजे जो 6 अंक असतो त्याला आपण 30 मिनिटे गृहीत धरतो. तर ह्या दोघांमधला कोन किती असेल, तर हा कोन आपल्या परिचयाचा आहे आणि तो कोन म्हणजेच आहे 90 अंशाचा. म्हणजेच आपल्याला तो 90 अंशाचा कोन पाहायला मिळेल. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. तसेच आपल्याला 3 वाजल्यानंतर जे पाहायला मिळतं घड्याळीमध्ये, तर सेम आपण आता घड्याळ थोडी बदलूया, ती घेऊया चौकोनी. इथं मध्यभागी आपल्याला वरती 12 असलेले पाहायला मिळतील, त्यानंतर इथं 3 पाहायला मिळतील, खाली 6, त्यानंतर इकडे 9. तर जेव्हा 3 वाजलेले असतील तेव्हासुद्धा सेम हाच कोन आपल्याला झालेला पाहायला मिळेल. म्हणजेच काय, तर तास काटा जो आहे तो 3वर असणार आहे आणि मिनिट काटा जो आहे तो 12वर असणार आहे. त्यामध्ये जो बनणारा कोन आहे तो पण तोच असेल, म्हणजेच 90 अंशाचा कोन आपल्याला पाहायला मिळेल. तसेच 12:30 झाल्यानंतर असा जर आपल्याला प्रश्न आला तर लक्षात घ्या, 12:30ला परत आपण एक घड्याळ घेऊया जी की चौकोनी आहे. त्यामध्ये वरती 12 आहेत आणि खाली 6, म्हणजेच काय आहेत तर ते 30 मिनिटे आहेत. असं जर झालं तर तो कोन आपल्याला सरळ पाहायला मिळतो, तो म्हणजेच काय असणार आहे 180. हे सुद्धा आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. पुढचा प्रश्न, बर्फ याचा संबंध थंडीशी आहे, तर पृथ्वी याचा संबंध कशाची आहे, तर बर्फाचं काम किंवा बर्फाचं जे तत्त्व आहे, प्रिन्सिपल जे आहे ते थंडपणा आहे. तर पृथ्वीचं तत्त्व काय आहे, तर ते आहे तिचं गुरुत्वाकर्षण, ज्याला आपण काय म्हणत असतो, इंग्रजीमध्ये आपण त्याला ग्रॅव्हिटेशन असं म्हणत असतो. हे जे ग्रॅव्हिटेशन आहे ते आपण इंग्रजीतील स्मॉल g या अक्षराने आपण त्याला दाखवत असतो. तर ऑप्शन 3 गुरुत्वाकर्षण आपलं करेक्ट उत्तर होय. पुढे आपल्याला एक सिरीज दिलेली आहे कोरिलेशनमध्ये, तर दिलेलं आहे ABC आणि D, त्यानंतर ZYXW, त्यानंतर D नंतर 5 क्रमांकाचं जे अक्षर आहे ते म्हणजेच EF आणि GH यांची आपल्याला दिली त्यांनी जोडी. तर आता आगामी येणारी जी जोडी असणार आहे जी की 4-4 अक्षरांचा गट आहे ती कोणती असणार आहे असा हा प्रश्न. तर पहिल्या दोघांचा संबंध पाहता हे पहिले क्रमशील 1 ते 4 अक्षर आहेत आणि त्यानंतर आपल्याला अक्षरं उलट झालेले पाहायला मिळतात, ज्याला आपण इन्व्हर्ट नंबरिंग असं म्हणूया. तर 26 क्रमांकाचं अक्षर, त्यानंतर 25, 24, 23 हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर त्याशी संलग्न असणारी जी जोडी आहे
त्या पाठीमागचे अक्षर आपल्याला कोणते असतील असा हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच 22 क्रमांकापासून पाठीमागे 4 अक्षर आपल्याला पाहावे लागतील आणि ते अक्षरे म्हणजेच आपलं करेक्ट उत्तर होय. यासाठी परत आपल्याला एकदा आपल्या अल्फाबेट सिरीजकडे वळावं लागेल. तर 22 क्रमांकाचं अक्षर जे आहे आपले जे की परिचयाचं आहे ते म्हणजेच व्ही, त्यानंतर 21 यू, त्यानंतर टी आणि एस. म्हणजेच आता आपलं उत्तर काय बनलेलं आहे VUTS. याप्रमाणे आपल्याला 22, 21, 20, 19 अक्षराची जोडी आपली लागणार आहे. तर VUTS आपल्या उत्तरामध्ये कुठं आहे ते आपण पाहूया. विद्यार्थी मित्रो, VUTS जे आहे ते आपल्याला ऑप्शन 2मध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजेच 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विसंगत पर्याय आपल्याला निवडायचा आहे, ओळखायचा आहे. तर मीटर, त्यानंतर लिटर, ग्राम आणि वेळ. तर आपल्याला इथे उत्तर जे आहे सहजपणे आपण ओळखू शकता की आपलं उत्तर काय आहे वेळ. कारण हे वेळ काय आहे तर ती राशी आहे. त्यानंतर मीटर हे आहे युनिट म्हणजेच एकक. त्यानंतर लिटर पण युनिट आहे आणि ग्राम पण युनिट आहे. म्हणजे ह्यामध्ये आपण काहीतरी मापन करत असतो. तर वेळ जे आहे तर वेळेचं मापन आपण करत असतो सेकंदामध्ये, परंतु इथं सेकंद न देता वेळ दिलेला आहे म्हणजे ती राशी दिलेली आहे. आणि इतर हे जे आहेत ते युनिट आहेत, त्याला आपण मराठीत एकक असं म्हणत असतो. ऑप्शन 4 वेळ करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न 5 वर्षापूर्वी अमित आणि सुमित यांच्या वयाची बेरीज 30 होती, तर आज त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? तर 5 वर्षापूर्वी त्यांचं वय काय होतं, त्या वयाची बेरीज 30 होती, ती आज काय असणार आहे असा हा आपल्याला विचारलेला प्रश्न. तर आपल्याला 5 वर्षापूर्वीची त्यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे, ती म्हणजेच 30. म्हणजेच अमित व सुमित आपण त्यांना जुळे भाऊ किंवा एकाच वयाची मुलं समजूया. दोघांच्या वयाची बेरीज जर 30 असेल तर दोघांच्या वयाची बेरीज म्हणजेच ती काय आहे तर 15-15. त्या दोघांचं वय 15-15 होतं. कधी? 5 वर्षापूर्वी. तर आपल्याला ह्या 5 वर्षामध्ये अजून त्यांचं वय सारखंच वाढलं असेल दोघांचंही. ते वाढलं असेल 5-5ने, म्हणजेच काय झालं तर 20-20ने. तर आपल्याला जी 5 वर्षापूर्वीची बेरीज होती ती 30 दिलेली होती. त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल 5-5ने त्यांचं जर वय वाढलं तर ते वाढेल 10ने, म्हणजेच ते होईल 40. तर आज रोजी त्यांच्या वयाची बेरीज काय आहे तर 40. म्हणजे ते 20-20 वर्षाचे झालेले आहेत दोघंजण असल्यामुळे 40. ऑप्शन जे आहे आपल्याला इथे दिलेल्यापैकी तर ऑप्शन 2 40 वर्ष त्यांचं करंट इयर, करंट चालू वर्ष वय होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न जर दक्षिण दिशेला पूर्व म्हटले तर उत्तर दिशेला काय म्हणावं लागेल? तर दक्षिण दिशेला काय म्हटलेलं आहे पूर्व असं म्हटलं आहे, म्हणजे दिशा इथे फिरलेल्या आहेत. तर उत्तर दिशेला काय म्हटले जाईल? तर आपल्याला माहीत आहे वरची दिशा जी आहे ती आहे उत्तर, त्याला आपण नॉर्थ म्हणूया. खालची दिशा आहे साऊथ. त्यानंतर पूर्व म्हणजेच ईस्ट आहे आपल्या उजवीकडे आणि वेस्ट आहे डावीकडे. तर आता इथं अडचण काय झालेली आहे, आपण दक्षिण दिशेला काय म्हटलेले पूर्व, तर साऊथलाच आपण काय म्हटलेलं आहे पूर्व म्हटलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे उत्तर दिशेला आपण काय न देऊ, तर जी दक्षिण दिशा आहे तिच्या शेजारची दिशा म्हणजेच काय राईटची म्हणूया आपण, तर ती आहे पूर्व. तर आता नॉर्थच्या जी राईटची दिशा आहे अँटी क्लॉकवाईज आपण म्हणूया, ती कोणती असणार आहे तर ती आहे पश्चिम. पुढचा प्रश्न मालिका पूर्ण करा. AZBYCX. तर आपल्या लक्षात आलं असेल पहिलं अक्षर शेवटचं अक्षर म्हणजे 1 नंबर, 26 नंबर, 2 नंबर, त्यानंतर 25 नंबर, 3 नंबर, 24 नंबर. तर आगामी येणारं जे अक्षर आहे 4 नंबर जे की आपल्या परिचयाचं आहे D. आणि त्यानंतर आपल्याला लास्ट फोर्थ जे नंबर अक्षर आहे ते म्हणजेच W. तर DW असं आपल्याला जोडी आलेली पाहायला मिळेल. दोन्हीकडून हे चौथ्या क्रमांकाचे अक्षर आहेत. सुरुवातीकडून म्हणजेच डावीकडून चौथं D अक्षर आणि उजवीकडून चौथं W. DW आपलं करेक्ट उत्तर होय. ऑप्शन 2मध्ये ते आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा साखर जर गोड असेल तर कारलं कसं असेल? तर साखरेची चव आपल्याला दिलेली आहे. कारल्याची चव कशी असेल ते आपल्या परिचयाची आहे आणि ती असणार आहे कडू. ऑप्शन 3 कडू आपल्याला करेक्ट उत्तर असलेलं पाहायला मिळतं. परत एक आपल्याला मालिका दिलेली आहे, त्यामध्ये 5 आणि 10 यामध्ये जो संबंध आहे तर आपल्याला ते दुप्पट झालेलं पाहायला मिळतं आहे. त्यानंतर 10 आणि 20 हे पण दुप्पट झालेलं पाहायला मिळतं आहे, म्हणजेच गुणिले 2 असं म्हणूया आपण त्याला. त्यानंतर 20-40. त्यानंतर आगामी येणारी 40 आणि त्याचा जर आपण गुणाकार 2शी केला
त्याच्या दुप्पट केली तर ती असणार आहे 80, म्हणजेच ऑप्शन 3 80 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका रांगेत स्वप्नीलचा डावीकडून 10वा आणि उजवीकडून 12वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? आपल्याला माहीत आहे, यामध्ये आपल्याला करावं लागतं n प्लस n आणि -1. आता 10 अधिक 12 ते होतील 22 आणि त्यानंतर आपल्याला करावं लागेल -1 म्हणजे ते होईल 21. तर ऑप्शन आपल्याला जो आहे 21 इथे 1 नंबरचा जो ऑप्शन आहे विद्यार्थी मित्र आपल्याला इथं 1 पाहायला मिळतो आहे, तो 21 आहे. ऑप्शन जो 1 आहे 21 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर विसंगत संख्या ओळखा. आपल्याला विसंगत संख्या ओळखायची. 49, 64, 81, 91 आणि 100 सगळ्या संख्या आपण पाहिल्या असता एक लक्षात येतं. 64 जो 49 जो आहे 7चा वर्ग, 64 8चा वर्ग, 81 9चा वर्ग, तर 100 हा 10चा वर्ग आहे आणि दिलेली संख्येपैकी 91 ही जी संख्या आहे ती कोणाचाही वर्ग नाही आहे, म्हणजे ती वर्गसंख्या नसलेली आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे वर्गसंख्या ती नाही आहे, त्यामुळं आपलं ती करेक्ट उत्तर होय. तर ते उत्तर आपलं कुठं असणार आहे? ते आहे ऑप्शन 3 मध्ये. ऑप्शन 3 91 आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जर अबई आपल्या परिचयाचे आहे, अबई आणि त्यानंतर कबई, म्हणजेच ट्रॅडिशनल मेथडमध्ये मोठ्या काकू लहान काकू असं आपण त्याला म्हणूया. तर आबाई हे जे नामांकन आहे त्याला आपण इंग्रजीत एक कोडिंग लँग्वेजमध्ये त्याला लिहिलं, म्हणजे अंकामध्ये लिहिलं, तर ह्या आपण अक्षरांचा जो समूह ज्याला आपण शब्द म्हणतो, हा शब्द आपण 1 1 2 1 9 असा जर कोड केला तर कबई जे आहे त्याला आपण कसं कोड करूया असा हा प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला ह्या आबईमध्ये ए जे अक्षर आहे त्यासाठी 1 अंक घेतला आहे, दुसऱ्या एसाठी परत 1, त्यानंतर बीसाठी 2 अंक आणि त्यानंतर परत 1 अ आल्यामुळे त्यांनी परत 1 घेतला आहे आणि आय अक्षर जे आहे आपल्या परिचयाचं आहे ते आपल्या अल्फाबेट सिरीजमध्ये 9 क्रमांकाला आहे, म्हणजेच क्रमवार हे काय केले त्यांनी ते नंबर त्याला दिलेले आहेत. तर याप्रमाणे जर आबई हा शब्द तयार होत असेल तर कबई हा शब्द कसा तयार होईल असा हा विचारलेला प्रश्न आहे. तर कबईमध्ये आलेलं जे पहिलं अक्षर आहे ते आहे के, ते आहे 11 क्रमांकाला, म्हणजेच 11 नंबरला हे के असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजेच 11साठी केसाठी 11, त्यानंतर एसाठी 1, त्यानंतर बीसाठी 2, परत एसाठी 1 आणि आय जे अक्षर आहे ते आपल्या परिचयाचं आहे ते आहे 9 क्रमांकाला, म्हणजेच 111 219 असं आपल्याला हे आलेलं पाहायला मिळतं. तर ह्यामध्ये अजून एक आपल्याला ट्रिक पाहायला मिळते. तर आपलं जे के अक्षर आहे ते आहे 11 क्रमांकाला, म्हणजेच आपल्या अल्फाबेट सिरीजमध्ये ते 11 नंबरला आहे. तर 11 नंबरपासून सुरू न होणारे 2 पर्याय आपल्याला इथं पाहायला मिळतात, जे की 16 आणि 31 नंबरने सुरू झालेले, 31 म्हणजे 3 1 असं सुरू झालेले पाहायला मिळतात. तर हे दोन्ही उत्तर आपले लगेच काय होतात आपल्या पर्यायामधून निघून जातात, म्हणजे त्याला आपण विसंगत पर्याय असं म्हणूया, ते कटतात. त्यानंतर हे 2 जे आहेत ते राहतात. या दोन्हीमध्ये पण सुरुवात 11ने झाली, म्हणजे केने सुरुवात झालेली आहे, म्हणजे दोन्हीला आपल्याला ट्रेस करावं लागतं. ट्रेस केल्यानंतर आपण जसं जसं पुढं जातो आपल्याला दुसरा पर्यायसुद्धा कमी झालेला पाहायला मिळतो आणि एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर आपण कन्फर्म होऊन जातो की 1 क्रमांकाचं उत्तर आपलं करेक्ट उत्तर आहे. तर 1 क्रमांकाचं कसं, इथे आता ह्या दोन्ही पर्यायामध्ये 111 111 आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजेच काय, तर 111 111 म्हणजेच काय, तर ते आहे केसाठी आलेलं 11, म्हणजेच के 11, इथं पण 11 आहे, इथं पण 11 आहे. त्यानंतर त्या के एसाठी आलेलं 1, म्हणजे 11 नंतर 1 येईल, इथं पण आपल्याला 11 नंतर 1 आलेलं पाहायला मिळतं, म्हणजे 111 111 इथपर्यंत ठीक आहे. त्यानंतर आलेलं अक्षर आहे बी, 3 नंबरचं अक्षर बी आहे. बीसाठी आपण वापरलेला आहे क्रमांक 2, तर इथं आपल्याला 2 पाहायला मिळतो, परंतु इथं आपल्याला 2 पाहायला मिळत नाही. ह्या अर्थी आपले तीनही पर्याय जे आहेत ते निष्फळ झालेले आहेत. मग राहतो आपल्याला उरलेला करेक्ट एक पर्याय, म्हणजेच विद्यार्थी मित्र आपल्याला पूर्णपणे हा अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतरच आपलं उत्तर येत असतं. तर आपल्याला अंदाजे उत्तर मारता येत नाही किंवा देता येत नाही, ह्या अनुषंगाने आपण उत्तर सॉल्व करून पाहणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपलं ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विसंगत शब्द ओळखायचा आहे. झाड, पान, फांदी आणि जंगल. तर झाड, पान, फांदी हे तीनही आपल्याला कशाचे अवयव पाहायला मिळतात, तर वनस्पतीचे अवयव आहेत ते, आणि एकच इथं आपल्याला घटक पाहायला मिळतो, त्यापासून बनतं जंगल, म्हणजे झाडापासून जरी जंगल बनत असलं
तर तो आपला विसंगत शब्द होय. ऑप्शन 4 जंगल आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका व्यक्तीने पश्चिमेकडे 10 किलोमीटर प्रवास केला, नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला, तर तो आता कोणत्या दिशेला जात आहे? तर सुरुवातीला त्याचं तोंड होतं पश्चिम दिशेला. पश्चिम दिशेला तोंड असल्यानंतर तो गेला 10 किलोमीटर. त्यानंतर तो वळाला उजवीकडे, म्हणजे पश्चिम दिशेला त्याचं तोंड होतं, याचा अर्थ वेस्टकडे तो चालत होता. 10 किलोमीटर तो चालला आणि 10 किलोमीटर चालल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे तर उजवा टर्न घेतला. त्याचा उजवा हात म्हणजेच आपल्याला वरचा हात उजवा पाहायला मिळेल तिकडच्या साईडचा, अलीकडचा डावा, तर तो वळालेला आहे वेस्टकडून त्याच्या उजवीकडे, म्हणजे ती आहे दिशा नॉर्थ. म्हणजेच तो काय झालेला आहे उत्तर दिशेकडे आपल्याला वळालेला पाहायला मिळतो. आणि त्यांनी आपल्याला जे अंतर त्यांनी दिलेलं आहे ते आहे 5 किलोमीटर. तर विद्यार्थी मित्रो, आपलं ऑप्शन जे आहे इथे उत्तर 3 नंबरला उत्तर ऑप्शन असलेलं पाहायला मिळतं. ऑप्शन 3 नॉर्थ डायरेक्शन करेक्ट आन्सर आहे. थर्ड लास्ट प्रश्न आपल्या बुद्धिमत्ता घटकातील, पुढील घटक वाढत्या आकाराने आपण लावलेले आहेत. त्यामध्ये आता सगळ्यात शेवटचा म्हणजे सगळ्यात मोठा घटक कोणता आहे आपल्याला ओळखायचा आहे. आकारानुसार आपण काय केले तर दिलेल्या ज्या घटक आहेत किंवा टर्म्स आहेत त्यामध्ये हमिंगबर्ड जगातला सर्वात लहान पक्षी, किवी, इमू, शाहमृग तीनही पक्षी, उडता न येणारे पक्षी, त्यानंतर बदक, साळुंकी, चिमणी, आपल्याला परिचित असलेले नागरी पक्षी, गावात शहरात राहणारे पक्षी. तर ह्यामध्ये आपल्याला सर्वात मोठा पक्षी कोणता असेल ते सांगायचं आहे. सगळ्याची आपण जर मांडणी केली तर आपणास माहीत आहे हमिंगबर्ड जो आहे तो 1 नंबरला आहे, सगळ्यात लहान आहे तो. मांडणी जी आहे ती आपल्याला वाढत्या आकारानुसार करायची, म्हणजे सर्वात लहानला कमी नंबर द्यावा लागेल, 1 नंबर द्यावा लागेल. त्यानंतर आपल्याला 2 नंबरला जो पक्षी पाहायला मिळेल तर तो आहे चिमणी. चिमणीचा क्रमांक 2 पाहायला मिळेल. चिमणीपेक्षा थोडा मोठा असलेला पक्षी तो म्हणजे साळुंकी. साळुंकीपेक्षा आकाराने थोडा जाड असलेला पक्षी जो आहे तो म्हणजेच काय तर किवी. आकाराने थोडा जाड आपल्याला पाहायला मिळेल, किवी 4 नंबरला जाईल. त्यानंतर आहे आपला बदक जो की आहे 5 नंबरला. त्यानंतर आहे इमू जो जाईल 6 नंबरला. आणि 7 नंबरला आहे शाहमृग, सर्वात मोठा पक्षी किंवा सर्वात जड पक्षी. तर सर्वात जड असणारा पक्षी शाहमृग जो आहे हा आपला वाढत्या आकाराने काय आहे तर मोठा असलेला पक्षी आपण म्हणूया. तर ऑप्शन आपलं शाहमृग जे आहे ते आहे 4 नंबरला. शाहमृग करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जर काल शुक्रवार होता तर परवा कोणता वार असेल? म्हणजे येणाऱ्या परवाला त्यांनी विचारलेले कोणता वार असेल. काल शुक्रवार होता याचा अर्थ आज काय आहे तर आज आहे शनिवार म्हणजे सॅटर्डे. तर आपल्याला येणाऱ्या परवा विचारलेला आहे, म्हणजे आज सॅटर्डे आहे. सॅटर्डेनंतर येणारा उद्या जो आहे तर तो असणार आहे संडे. आणि आपल्याला विचारले डे आफ्टर टुमारो असं त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणत असतो. तर संडेनंतर येणारा जो आहे तो असतो मंडे. तर मंडे म्हणजेच सोमवार. तर ऑप्शन जो आहे आपला 2 सोमवार हे करेक्ट उत्तर होय. बुद्धिमत्ता घटकातील शेवटचा प्रश्न, आपले एक विसंगत शब्द ओळखायला दिलेले, टर्म ओळखायला दिलेली आहे. तांबे, लोखंड, चांदी आणि कोळसा. तर आपण पाहू शकता इथे तांबे, लोखंड, चांदी हे तीनही जे आहेत ते आहेत मेटल, म्हणजे ज्याला आपण म्हणत असतो धातू. आणि कोळसा जो आहे विद्यार्थी मित्रो तो आहे अधातू. आता हा एक त्याचा इथे भाग झाला, म्हणजे धातू अधातू याप्रमाणे आपण त्याला काय करू शकतो डिफाईन करू शकतो, त्याचं आपण उत्तर काढू शकतो. किंवा हे तीनही जे घटक आहेत ते आपल्याला कडक टणक असलेले पाहायला मिळतात, जे की धातूचा गुणधर्म आहे. कोळसा सहजपणे फुटतो म्हणजे तो ठिसूळ असतो. तर सॉलिड आपण म्हणूया टफ सॉलिड 3 आहेत आणि कोळसा जो आहे तो ब्रिटल आहे, ठिसूळ आहे. ऑप्शन 4 कोळसा जो आहे आपला ऑप्शन 3ला इथे पाहायला मिळतो. तर इथं या ज्या संज्ञा आहेत 4 त्यापैकी कोळसा 3 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट उत्तर ऑप्शन 3. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो काहीही सूचना न देता डायरेक्ट आपल्याला आलेला पाहायला मिळतो, तो म्हणजे सामान्य ज्ञान या घटकामधून. तर 1 ते 40चे प्रश्न जे आहेत ते आहेत बुद्धिमत्ता. त्यानंतर 41 ते 70 हे प्रश्न जे आहेत ते आहेत सामान्य ज्ञान. आणि 71 ते शेवटचा प्रश्न म्हणजे 100 ते आहेत शिक्षकावृत्ती. हे आपण लक्षात ठेवा. तर पाहूया आपला प्रश्न काय सांगतो आहे. खालीलपैकी उत्तर प्रदेश राज्याचे पारंपरिक लोकनृत्य कोणते? तर उत्तर प्रदेश राज्याचं आपल्याला पारंपरिक नृत्य पाहायचं आहे तर ते आपल्याला कथ्थक असलेलं पाहायला मिळतं. बिहू हे आसामचं नृत्य आहे. तर लावणी हे महाराष्ट्राचं लोकनृत्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, USA चलन काय आहे? USA म्हणजेच युनायटेड नेशन्स ऑफ इंडिया, ज्याचं आपल्या सर्वांना आकर्षण असतं. म्हणजेच अमेरिका याचे चलन म्हणजेच करन्सी काय आहे असा हा प्रश्न. तर ऑप्शन 4
डॉलर करेक्ट उत्तर होय. तर युरो हे जे आहे आपल्याला ब्रिटन म्हणजे ज्याला आपण इंग्लंड या नावाने परिचित आहात, तर इंग्लंडचं चलन युरो आहे. तसेच रुपया हे आपल्याला भारत, त्यानंतर पाकिस्तान तसेच श्रीलंका या देशांचं चलन असलेलं पाहायला मिळतं. ऑप्शन जो आहे तो डॉलर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल कोण आहेत? म्हणजेच आपले जे राज्यपाल आहेत त्यांची नियुक्ती आता उपराष्ट्रपतीपदी झालेली आहे. त्यामुळे आपल्याला नवीन राज्यपाल लाभलेले आहेत, ज्याला आपण गव्हर्नर असं म्हणत असतो. तर ते नवनिर्वाचित राज्यपाल कोण, असा हा प्रश्न. तर आपलं जे उत्तर आहे ऑप्शन 3 आचार्य देवव्रत आपलं करेक्ट उत्तर होय, जे की गुजरात या राज्याचे सुद्धा राज्यपाल आहेत. ॲडिशनल चार्ज आपल्या राज्याचा त्यांनी स्वीकारलेला आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. तसेच भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण, असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 2 CP राधाकृष्णन, जे की महाराष्ट्राचे पूर्व राज्यपाल होय. तर चला वळूया आपल्या प्रश्न क्रमांक 44वरती. ते म्हणजेच पाण्याचे रेणुसूत्र, ज्याला आपण केमिकल फॉर्म्युला किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला असं म्हणतो, ते काय आहे असा हा प्रश्न. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय, जे की आपल्याला H2O हे असं पाहायला मिळतं. तर H2Oमध्ये काय आहे, तर एक आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन पाहायला मिळतो. सेम आपल्याला केमिकल फॉर्म्युला हा कशाचा पाहायला मिळतो, तर हायड्रोजन परऑक्साईड. हायड्रोजन परऑक्साईडला आपण मराठीमध्ये शीतक म्हणजेच काय, तर आपले जे स्प्रे असतात ज्याला वेदनाशामक आपण म्हणतो, ते हायड्रोजन परऑक्साईडचे बनलेले असतात. कुठं आपल्याला जाळलं किंवा भाजलं असतं आपण तो स्प्रे मारल्यानंतर जे थंड वाटतं, तर ते हायड्रोजन परऑक्साईड असतं. त्याचं पण रेणुसूत्र पाण्यासारखं आहे, हे लक्षात ठेवा. ह्या H2Oला फक्त O लावलं, ओला 2 जर लावलं तर H2O2 असं जे तयार होतं ते म्हणजेच काय आहे, हायड्रोजन परऑक्साईड. तर H2O हे आपलं करेक्ट उत्तर होय. यामध्ये पण आपल्याला एक बाब पाहायला मिळते, म्हणजेच केमिकल रिॲक्शन ज्या होत असतात त्यामध्ये भाग घेणारे जे घटक आहेत, तर इथं आपल्याला हायड्रोजन हा घटक पाहायला मिळतो, अभिक्रियाकारक आहे तो. त्याच्यामध्ये मिळतो हवेतला ऑक्सिजन आणि दोघं एकत्र येतात आणि त्यापासून H2O तयार होतो. तर इथं एक बाब लक्षात घ्या, ह्या H2Oमध्ये जे घटक आहेत त्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे विरुद्ध घटक आहेत. तर हायड्रोजन जो आहे तो काय आहे, सेल्फ बर्निंग, म्हणजे तो स्वतः जळतो. हवेत जर आपण हायड्रोजन उघडला काढला तो स्वतः जळतो. ऑक्सिजन असा आहे जो काय करतो, तर आगीला मदत करतो, म्हणजेच आग पेटवण्यास मदत करतो. तर त्याला आपण काय म्हणतो, इट हेल्प्स बर्निंग. तर एक जण असा आहे जो स्वतः जळतो, दुसरा आहे जो जाळतो, आणि दोघं जर एकत्र आले तर आपल्याला असा घटक तयार झालेला पाहायला भेटतो, ज्याला आपण पाणी असं म्हणतो. आणि हाच पाणी आपण कशासाठी वापरतो, तर आग विझवण्यासाठी. ही बाब आपल्याला पाहायला मिळते. तर आग विझवण्यासाठी आपण काय करतो, पाण्याचा वापर करतो. ऑप्शन 2 H2O पाण्याचे रेणुसूत्र होय. चला पुढे वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. ते म्हणजेच बौद्ध धर्माचे जे तत्त्वज्ञान आहे, म्हणजेच ज्याला आपण धार्मिक लिखाण असं म्हणूया, तर ते कोणत्या भाषेत मांडलेलं आहे, दिलेलं आहे. तर ऑप्शन 4 जे आहे, पाली या भाषेमध्ये आपल्याला बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान मांडलेले पाहायला मिळते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, डेंग्यू हा आजार डॅश डॅशमुळे आपल्याला झालेला पाहायला मिळतो, तर त्याचा रोगकारक कोणता, असा हा प्रश्न. तर त्याचा रोगकारक जो आहे तो आपल्याला काय पाहायला मिळतो, तर DENV 1-4 अशा प्रकारचं त्याचं नाव आहे आणि तो एक व्हायरस आहे. तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर ठरते. त्यानंतर पुढचा प्रश्न, वेबसाईटच्या पत्त्याला डॅश डॅश असे म्हणतात. तर वेबसाईटचा जो पत्ता आहे त्याला आपण म्हणत असतो URL. तर URL जो आहे तर तो आपल्याला युनिक असलेला पाहायला मिळतो. तर युनिक जो पत्ता आहे, युनिक URL जो आहे तो आपल्याला ॲक्युरेट काय करत असतो, त्या वेबसाईटवरती नेऊन सोडत असतो. जसं की आपण कमेंट बॉक्समध्ये एखाद्या व्हिडिओची लिंक देत असतो, तर तो सुद्धा URL असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच URL हा वेबसाईटचा पत्ता आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. विद्यार्थी मित्रो, आपण आमच्या चॅनलला जॉईन करून आम्हाला स्टार रेटिंग देऊ शकता. आपल्याला जर हे व्हिडिओ उपयोगी वाटत असतील तर नक्कीच आम्हाला चांगली स्टार रेटिंग द्या, जेणेकरून आमचा उत्साह अजून द्विगुणित होईल आणि आम्हाला व्हिडिओ बनवण्यास नक्कीच चालना मिळेल. त्यानंतर गांधीजीचे आवडते भजन वैष्णवजन तो डॅश डॅश यांनी लिहिले आहे.
तर त्यांचे आवडते भजन जे आहे गांधीजींचे ते कोणी लिहिले, ज्याचं आपल्याला त्यांनी सुरुवात दिलेली सांगितलेली आहे ती म्हणजेच वैष्णव जनतो. तर हे भजन लिहिलेलं आहे ऑप्शन 1 नरसिंह मेहता, जे की गुजरातचे रहिवासी होते. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मेयर यांच्यानुसार आपल्या देशाचे सर्वात उत्तम नैसर्गिक संसाधन कोणते असते? तर त्या देशाची लोकसंख्या, त्या देशाचे लोक, त्या देशासाठी काय असतात, एक उत्तम नैसर्गिक संसाधन असतात, त्यातूनच देशाचा विकास साधता येत असतो. ऑप्शन 2 लोक, करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे की मागील प्रश्नपत्रिकेतील, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील आपल्याला आलेले पाहायला मिळतात. याचा आपण चांगला सराव करायचा आहे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त गुण संपादन करता येतील. पुढचा प्रश्न, वास्को दी गामा भारतात कोणत्या साली आला होता? तर वास्को दी गामा जो होता तो भारतामध्ये मे 1498 आपल्याला आलेला पाहायला मिळतो. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी द्रव अवस्थेत असणारा घटक पदार्थ कोणता? तर ब्रोमीन, आयोडीन, फॉस्फरस आणि क्लोरीन हे जे पदार्थ आपल्याला दिलेले आहेत पैकी आपल्याला क्रमांक 1चा जो आहे तो म्हणजेच ब्रोमीन, तर हा आपल्याला द्रव अवस्थेत असलेला पाहायला मिळतो. आयोडीन आपल्या परिचयाचा आहे. तर त्यानंतर फॉस्फरस आणि क्लोरीन, फॉस्फरससुद्धा आपल्या परिचयाचा आहे, त्याचं संज्ञा जी आहे ती पी आहे. आणि फॉस्फरसचे 3 आपल्याला वेगवेगळे घटक पाहायला मिळतात, ज्याला आपण आयसोटोप्स असं म्हणत असतो. तर पिवळा फॉस्फरस, तांबडा फॉस्फरस आणि पांढरा फॉस्फरस. तर आपली जी काडी, माचीची जी काडी असते, ज्याला आपण हिंदीमध्ये तिल्ली असं म्हणत असतो किंवा मराठीत आपण गुल असं म्हणत असतो, तर तो फॉस्फरस या घटकापासून बनलेला असतो. तर हा असणारा जो पदार्थ आहे तो कोणत्या स्वरूपामध्ये आहे? तर तो पदार्थ आहे आपल्याला सॉलिड स्वरूपामध्ये म्हणजेच क्रिस्टल फॉर्ममध्ये असलेला पाहायला मिळतो. क्लोरीन वायू आहे, तरी ते एकमेव पदार्थ आपल्याला द्रव अवस्थेत पाहायला मिळतो, तो म्हणजेच ब्रोमीन. त्यानंतर पुढचा प्रश्न, मृत्युंजय या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत ऑप्शन 1 शिवाजी सावंत. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना डॅश डॅश यांनी केली. भारताचा राष्ट्रध्वज कुणी डिझाईन केला असा हा प्रश्न. ऑप्शन 2 पिनागली व्यंकय्या आपलं करेक्ट उत्तर होय. ज्यांनी आपला भारताचा राष्ट्रध्वज काय केलेला आहे, निर्माण केला आहे. त्याचे जे पॅरामीटर्स आहेत ते त्यांनी निर्धारित केले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे? तर पर्यटन राजधानी ज्याला आपण टुरिझम कॅपिटल असं म्हणत असतो, ती म्हणजेच ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला वेरूळ, अजिंठ्यासारख्या जगप्रसिद्ध लेणी पाहायला मिळतात, बीबी का मकबरा असेल, पानचक्की असेल, तसेच म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण असेल, हे ठिकाणे आपल्याला पाहायला मिळतात. खंडोबा मंदिर असेल, पुरातन असलेलं मंदिर. तर ह्या ज्या वास्तू आहेत, घटक बाबी आहेत, यामुळे आपल्याला छत्रपती संभाजीनगर ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेली पाहायला मिळते. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, संगणकाचा मेंदू म्हणजेच ब्रेन ऑफ कम्प्युटर कोणत्या घटकास संगणकाच्या भागाला म्हणतात असा हा प्रश्न. तर CPU जो घटक असतो कम्प्युटरचा, त्याला आपण काय म्हणत असतो, तर ब्रेन ऑफ कम्प्युटर. सर्व जी माहिती असते ती यामध्ये साठवलेली असते, म्हणून CPU हा त्याचा मेंदू होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, व्हिटॅमिन C ज्याला आपण जीवनसत्व क असं म्हणत असतो, च्या अभावी आपल्याला कोणता रोग होत असतो? तर जीवनसत्व जर क असेल तर रोगसुद्धा क पासूनच तयार होणार असेल, स्कर्वी, ही बाब आपण लक्षात ठेवा. त्यानंतर जीवनसत्व ए जे आहे याच्या अभावामुळे रातांधळेपणा. त्यानंतर जीवनसत्व ड ज्याला आपण डी म्हणतो, मुडदूस. त्यानंतर जीवनसत्व ब बेरीबेरी, तर ब पासून बेरीबेरी. व्हिटॅमिन सी पासून स्कर्वीमधलं क जे आहे ते व्हिटॅमिन सी आपण निगडीत लक्षात ठेवावं. मुडदूसमधलं जे ड आहे व्हिटॅमिन डी हे आपण लक्षात ठेवावं. त्या अक्षरावरून आपल्याला जर लक्षात ठेवलं तर कोणत्या रोगाचा अभाव कोणत्या घटकामुळे झालेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे कोणता घटक जो आहे त्या रोगास कारणीभूत ठरतो ते आपल्याला कळेल. तर व्हिटॅमिन सी स्कर्वी याशी निगडीत आहे. या स्कर्वीमध्ये आपल्याला काय होतं, तर आपले जे दात व हिरड्या आहेत याशी संबंधित असलेला तो रोग पाहायला मिळतो. दातामधून रक्त येणं, पू येणं, हा रोग म्हणजे स्कर्वी होय. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या ज्यांना आपण MLA म्हणजेच मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजेच आपण त्यांना मराठीमध्ये
आमदार असं म्हणतो, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आमदारांची संख्या किती असा हा सरळ प्रश्न. ऑप्शन जे आहे 288 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, पंढरपूर हे तीर्थस्थान तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर ते वसलेले आहे ऑप्शन 3 भीमा नदीच्या काठावरती. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाची या गंगा असं जे आपण म्हणत असतो, तर भीमा नदी हिलाच आपण चंद्रभागासुद्धा म्हणतो. आपल्या पंढरपूर तीर्थक्षेत्राजवळ ती आपल्याला चंद्राच्या शेपमध्ये म्हणजे टर्न झालेली पाहायला मिळते, वाकडी झालेली पाहायला मिळते, म्हणून चंद्राच्या आकाराची चंद्रभागा हे लक्षात ठेवा. तर भीमा नदीचं दुसरं नाव आपल्याला पंढरपूर शहराजवळ पंढरपूर तीर्थक्षेत्राजवळ चंद्रभागा पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, मिसाईल मॅन ऑफ इंडिया ज्यांनी अग्नी त्यानंतर अर्जुन पृथ्वी यासारखे क्षेपणास्त्र तयार केले यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो. तर ते कोणाला ओळखतो असा हा प्रश्न. ज्यांनी आपल्या भारताच्या क्षेपणास्त्राचा पाया घातला, इथं ऑप्शनमध्ये त्यांचंही नाव आहे विक्रम साराभाई. त्यानंतर होमी भाभा न्यूक्लिअर एनर्जीशी निगडीत एक मोठं नाव. त्यानंतर सी व्ही रमन लाईट प्रकाशाशी निगडीत त्यांचा असलेला एक्सपेरिमेंट त्यांना मिळालेला नोबेल प्राईज. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपल्याला ऑप्शन्स पाहायला मिळतात. पैकी ऑप्शन 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपले मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातात. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताची मध्यवर्ती बँक म्हणजे जे आपण सेंट्रल बँक कोणती आहे असं म्हणतो, तीच बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI आपलं करेक्ट उत्तर होय. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शिक्षक दिन कोणाच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो? तर शिक्षक दिन हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे की आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती होते, तसेच भारताचे पहिले उपराष्ट्रपती ही बाबा या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा, ज्यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आणि शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करते असा जर प्रश्न आला तर तो आहे 5 सप्टेंबर. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. 5 सप्टेंबर 1888 हे त्यांचं जन्मवर्ष होय. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर भारतातील सर्वात लांब नदी ऑप्शन 2 गंगा नदी, जिची लांबी आपल्याला 2525 किलोमीटर पाहायला मिळते. ती भारतातील सर्वात लांब नदी आहे. तर गोदावरी ही दक्षिण भारतातील आपल्याला सर्वात लांब नदी असलेली पाहायला मिळते. त्यानंतर ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे ती भारतातील सर्वात रुंद नदी पाहायला मिळते. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र दिन कधी साजरा करतात? तर महाराष्ट्र दिन हा आपण 1 मे रोजी साजरा करतो. साजरा करण्याचं औचित्य तर 1 मे म्हणजेच 1/5/1960 रोजी महाराष्ट्र राज्याची झालेली स्थापना ती महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केले जाते. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. 17 सप्टेंबर 1948 रोजी आपला मराठवाडा हा जो विभाग आहे महाराष्ट्रातला तो मुक्त झालेला आहे, मराठवाडी मुक्त संग्राम दिन. त्यानंतर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. तर 15 ऑगस्ट हा जो आहे तो आपल्याला स्वातंत्र्य दिन परिचयाचा आहे. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर त्यांनी सुरू केलेले वृत्तपत्रापैकी केसरी आपल्याला इथं ऑप्शन असलेला पाहायला मिळतो. ऑप्शन 1 केसरी करेक्ट उत्तर होय. मराठा व केसरी ही 2 वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली होती. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? तर मानवी शरीरात विचारल्यानंतर एक बाब लक्षात घ्यायची, तर ते अडल्ट ह्युमनमध्ये म्हणजेच आपल्याला परिपूर्ण वाढ झालेल्या माणसामध्ये मानवामध्ये किती हाडे आहेत याचं ते विचारलेला प्रश्न असतो. तर 206 करेक्ट उत्तर होय. तर लहान मुलामध्ये आपल्याला 300पर्यंत हाडे असलेले पाहायला मिळतात, परंतु इथं आपलं ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, शून्याचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन 2 आर्यभट्ट आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला विद्येचे माहेरघर असे आपण म्हणतो? तर विद्येचे माहेरघर तसेच सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहर हे प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन 3 पुणे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, राज्यपालांची नियुक्ती कोण करत असतो? तर राज्यपालांची नियुक्ती करतात ते आपल्या देशाचे राष्ट्रपती. ऑप्शन 3 राष्ट्रपती करेक्ट उत्तर आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न तो म्हणजेच आपला शेवटचा घटक ज्याला आपण शिक्षक अभिवृत्ती, शिक्षक कल चाचणी, टीचर ॲप्टिट्यूड असं म्हणत असतो या घटकामधून. तर तो आहे प्रश्न क्रमांक 71. शाळा सोडणे म्हणजे काय? जे विद्यार्थी शाळा सोडून जातात ते कोणते असतात किंवा कोणत्या प्रकाराला आपण शाळा सोडून गेला असं म्हणतो? तर एक अभ्यासक्रम ज्याला आपण करिक्युलम म्हणतो तो पूर्ण होण्याआधीच वर्गात येणे बंद करणे, जाणे बंद करणे, शाळेत कधीकधी येणे, वर्गातून खोटे बोलून उनाळपणा करणे किंवा निघून जाणे आणि यापैकी काहीही नाही. तर विद्यार्थी मित्र अभ्यासक्रम पूर्ण न करणे म्हणजे मध्येच कुठल्या तरी टर्ममध्ये निघून जाणे आणि परतच न येणे ह्याला आपण शाळा सोडणे म्हणतो. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. अधिकाधिक आपल्याला जे धनात्मक उत्तरे असतात ज्याला आपण पॉझिटिव्ह आन्सर्स असं म्हणूया, ऑप्शन्स म्हणूया, तर ते आपल्याला इथे निवडायचे असतात ज्याला आपण कल चाचणी म्हणतो, शिक्षक अभिवृत्ती असंही आपण त्याला म्हणत असतो. त्यापैकी आपला दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक अध्यापनावर परिणाम करत नाही? शिक्षकाचे ज्ञान नक्कीच अध्यापनावर म्हणजे शिकवण्यावर तो काय करतो? आपल्याला परिणाम करणारा घटक पाहायला मिळतो. अनुभवातून शिकणे हे पण परिणामकारक ठरतं. वर्ग क्रियाकलाप म्हणजेच विद्यार्थी आपण त्याला इंटरॅक्शन म्हणतो, स्टुडंट इंटरॅक्शन, ती पण आपल्याला काय करते? शिकण्याला प्रोत्साहित करताना पाहायला मिळते. म्हणजे या तिघांचाही परिणाम होतच असतो. कशावर? तर अध्यापनावर. तर अध्यापन हा शब्द आपण लक्षात ठेवा, त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं टीचिंग. आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला एक दुसरा शब्द पाहायला मिळतो, तो कधीकधी आपण त्यात कन्फ्यूज होतो, ते आहे अध्ययन. तर अध्ययन हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रो याला म्हणायचं लर्निंग. म्हणजेच अध्ययन कोणाचं काम आहे? तर अध्ययन आहे स्टुडंटचं काम, म्हणजेच विद्यार्थ्याचं काम आहे अध्ययन करणे आणि शिक्षकाचं काम अध्ययन करणे नाही, तर त्याचं काम आहे शिकवणे. म्हणजेच काय आहे? तर ते टीचरचं काम म्हणजेच अध्यापन. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. इट इज द वर्क ऑफ टीचर दॅट इज कॉल्ड ॲज द टीचिंग. म्हणजे त्याला आपण अध्यापन म्हणतो. तर हे 3 घटक जर बिघडले तर आपल्याला अध्यापन खराब झालेलं पाहायला मिळेल, त्यावर परिणाम झालेला पाहायला मिळेल. तर आता चौथा जो घटक आहे ते आपलं उत्तर आहे शिक्षक आणि विद्यार्थ्याची सामाजिक स्थिती, आर्थिक पार्श्वभूमी या गोष्टीचा काही फरक पडत नाही. तर एखादा विद्यार्थी किंवा शिक्षक गरीब किंवा श्रीमंत जर असेल तर तो अध्यापनावर घटक करणारा परिणाम करणारा घटक नाही, म्हणजे परिणाम न करणारा घटक आहे. तर इथं एकच घटक तसा आहे, बाकी 3 घटकांचा परिणाम होईल. तर आपल्या शिक्षक अभिवृत्तीमध्ये जास्तीत जास्त उत्तर पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. यामध्ये परिणाम करत नाही असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. त्यामुळं आपलं जे उत्तर आहे ते इथं शिक्षक आणि विद्यार्थ्याची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी आलेलं आहे. पुढचा प्रश्न, व्यवसाय शिक्षण म्हणजे काय? ज्याला आपण प्रोफेशनल एज्युकेशन असं म्हणत असतो, प्रोफेशनल कोर्स असंही आपण त्याला म्हणत असतो. जसं की BEd याची जी आपण CET देत आहोत तोही एक प्रोफेशनल कोर्स आहे. तसेच आपलं CET सेल ज्या इतर CETs घेत असतं, म्हणजे मेडिकल एंट्रन्स असतील, त्यानंतर इंजिनिअरिंग एंट्रन्स असतील, कोणतेही एंट्रन्स जे आपलं CET सेल घेतं, ऑल 6 सेक्शनमध्ये ते एंट्रन्स घेत असतं. तर 6 सेक्शनमध्ये वेगवेगळे असणारे जे कोर्सेस आहेत, तर त्या कोर्सेसच्या CET ते घेतं ते व्यावसायिक कोर्स आहेत, ही बाब आपण लक्षात घ्या. तर व्यावसायिक शिक्षण कशाला म्हणायचं असा हा प्रश्न. एक उपक्रम जो फक्त नोकरीच्या संधीबद्दल माहिती देतो. इथं प्रश्न आपल्याला ऑप्शनमध्ये फक्त आलेला आहे, म्हणजेच आपलं उत्तर असणार नाही. अध्यापनाची अशी पद्धती जी केवळ तांत्रिक कौशल्य विकसित करण्यावर भर देते, केंद्रित असते. व्यावसायिक यशासाठी कौशल्य विकसित करण्यात मदत करण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन त्याचा असतो. त्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर रोजगाराची हमी देणारा उपक्रम असतो. तर इथं सर्वाधिक जो विद्यार्थी मित्र संयुक्तिक पर्याय जो आहे त्यामध्ये व्यावसायिक यशासाठी आपल्याला जे कौशल्य पाहिजे आहेत, आता आपल्याला अध्यापनाचं काम शिकायचं आहे, ते करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला जे टीचिंग स्किल असतात, म्हणजेच काय तर अध्यापनाची कौशल्य ती आपल्याला इथे शिकवली जातात आणि त्यामध्ये काय केलं जातं तर विकास केला जातो. म्हणजेच व्यावसायिक यशासाठी निगडीत जे कौशल्य आहेत, जसं की इंजिनिअरिंग असेल म्हणजेच अभियांत्रिकी, तर त्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं कशाप्रकारे त्यांचं डिझायनिंग करायचं आहे, त्यांचे जे मॉडेल्स असतील, त्यांचे जे आराखडे असतील, ज्याला आपण मॅप्स म्हणतो, या संदर्भातल्या बाबी त्यांना कौशल्यपूर्वक शिकवल्या जातात. म्हणजे कौशल्य वाढवणे अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाचं काम असतं, त्याचं ध्येय असतं. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय, जे की आपण BEd CETसाठी सुद्धा वापरणार आहोत. पुढचा प्रश्न, विशेष शिक्षण कशाशी निगडीत आहे? तर हुशार विद्यार्थ्यासाठी शिक्षण, दिव्यांगासाठी शिक्षण, शैक्षणिक कार्यक्रम शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण,
कार्यक्रम आणि मतिमंद प्रशिक्षण कार्यक्रम. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 जे आहे, तर आता दिव्यांगजन हा एक नवीन शब्द आपल्याला NEPनुसार आलेला पाहायला मिळतो, ज्याला आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतो. तर यावर आधारित आपल्याला जे विशेष शिक्षण आहे, म्हणजेच जे आपले बंधू भगिनी आहेत जे की स्पेशल BEd, ही सुद्धा आपण एक बाब लक्षात घ्या. तर स्पेशल BEdसाठी सुद्धा आपल्या काही बंधू भगिनींनी फॉर्म भरले असतील, त्याला आपण विशेष BEd असं म्हणत असतो. तर ते विशेष BEdसुद्धा दिव्यांगजन यांसाठी असतं. तर डिसॅबल जे पर्सन असतात त्यांच्यासाठी असणारं आपल्याला जे BEd पाहायला मिळतं ते स्पेशल BEd होय. तर ऑप्शन 2 दिव्यांगजनासाठी शैक्षणिक कार्यक्रम याशी निगडीत आपल्याला विशेष शिक्षण पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, शिक्षकाचे वर्तन डॅश डॅश आवश्यक आहे. कसे असले पाहिजे, तर प्रशासकीय असले पाहिजे, त्यानंतर उपदेशात्मक असले पाहिजे, आदर्शवादी असले पाहिजे आणि ह्या तीनही नसले पाहिजे, म्हणजेच यापैकी नाही. तर ते आदर्शव्रत असले पाहिजे. लोकांनी, विद्यार्थ्यांनी तसेच समाजाने त्यांच्याकडून आदर्श घ्यावे असं त्यांचं व्यक्तिमत्व असलं पाहिजे, त्याचं वर्तन असलं पाहिजे. ऑप्शन 3 आदर्शवादी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, प्रगतिवाद असा मानतो की शिक्षण हे डॅश डॅश अनुभवातून येते. तर कोणत्या अनुभवातून येते? मुख्याध्यापकांच्या, समाजाच्या, शिक्षकांच्या आणि मुलाच्या. तर शिक्षकाचं जे आहे शिक्षण हे जे आहे ते आपल्याला समाजाच्या अनुभवातून आलेलं पाहायला मिळतं, ही बाब आपण लक्षात ठेवा. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षक विद्यार्थ्याकडून डॅश डॅश अभिप्राय प्राप्त करू शकतात. म्हणजेच विद्यार्थ्याबद्दल शिक्षकाला स्वतःचं मत बनवायचं आहे, हा विद्यार्थी कशा प्रकारचा आहे, तर कोणती कृती करावी लागेल असा हा प्रश्न. त्यांची तोंडी आणि थेट विद्यार्थ्याकडून परीक्षा घेणे. तर या अनुषंगाने सुद्धा आपल्याला काम केलं त्यानंतर आपल्याला त्याचं मूल्यांकन करता येईल. विद्यार्थ्याच्या कृतीचे निरीक्षण करणे, आपण त्याला एखादा कृती द्यायची व त्याचं मूल्यमापन करण्याचं काम आपल्याला त्या कृतीतून करता येईल, निरीक्षणातून करता येईल. त्याला गृहपाठ द्यायचा आणि त्याचं मूल्यांकन करता येईल. म्हणजे ह्या तिन्ही पर्याय जे आहेत तर ते मार्ग आहेत मूल्यांकनाचे. विद्यार्थ्याचा आपल्याला त्या संदर्भात अभिप्राय बनवण्यासाठी आपल्याला त्या कृती करता येतात, म्हणून हे सर्व करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वय वाढत असताना डॅश डॅश शिक्षण संदर्भात घडते. तर वय वाढल्यानंतर काय होतं, तर आपली शिक्षणासंदर्भातली जी गुणवत्ता आहे ती आपल्याला घटलेली पाहायला मिळते. तर कशामुळे? तसेच आपल्या अध्ययनाचा जो वेग आहे तो पण आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो, म्हणजेच घटलेला पाहायला मिळतो. तर ऑप्शन 2 अध्ययन वेग म्हणूया आपण त्याला. शिक्षण संदर्भात आपल्याला घटणे म्हणजे कमी होणे हे लक्षात घ्या. तर आपला वेग कमी होतो, शिकण्याचा वेग जसं जसं वय वाढत जातं आपल्या शिकण्याची जी इच्छा आहे, वेग जो आहे तो कमी होतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. ICT ज्याला आपण इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणत असतो, त्याचा फुल फॉर्म काय आहे, पूर्ण रूप काय आहे असा हा प्रश्न. तर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इज द फुल फॉर्म फॉर ICT, ही बाब आपण लक्षात ठेवा. ICTचं पूर्ण नाव रूप जे आहे तर ते इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे होय. पुढचा प्रश्न, वर्गात मुले गलका करणे म्हणजेच गोंधळ करणे, ज्याला आपण नॉईज असं म्हणतो. तर विद्यार्थी जर नॉईज करत असतील, आपण काय केलं पाहिजे, शिक्षक म्हणून काय करता येईल असा हा प्रश्न. त्यांना शिक्षा कराल तर हा निगेटिव्ह पर्याय आहे. एक लक्षात ठेवा, आपल्याला धनात्मक राहायचं आहे, आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं, शिस्तीच्या बद्दल हे सुद्धा चुकीचा पर्याय आहे. त्यानंतर वर्गातून आपण निघून जाणं हा त्याही पक्षा चुकीचा पर्याय. त्यांना शिस्त पालनाचं आपण काय करून देणं गरजेचं आहे, महत्त्व पटवून देणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे ते नक्कीच शांत बसतील. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, NCTEच्या निकषानुसार BEd पातळीवर 100 विद्यार्थ्याच्या युनिटसाठी एकूण शिक्षक जे आहेत तर त्यांची संख्या किती असावी. तर असं जे महाविद्यालय ज्यामध्ये आपल्याला 100पेक्षा जास्त 100 विद्यार्थी पाहायला मिळतात, तर तिथे आपल्याला 1+10 अशी स्टाफची संख्या असणं गरजेचं आहे. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर ठरते. 1+10 म्हणजेच एक प्रिन्सिपल आणि 10 टीचिंग स्टाफ आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, परिणामकारक अध्यापन हे डॅश डॅश फलित असते. तर परिणामकारक ज्याला आपण काय म्हणतो, पर्स्पेक्टिव्ह असणारं जे काय आहे अध्यापन म्हणजे टीचिंग. आपली जर टीचिंग चांगली झाली तर ती कशामुळे होते, तिचं फलित कशाचं फलित ते असतं असा हा प्रश्न. 1 तर वर्गशिस्त, 2 वक्तशीरपणा, 3 शिक्षकाने वापरलेले संबंध आणि 4 सुस्पष्ट संप्रेषण.
तर ऑप्शन जे 4 आहे सुपष्ट संप्रेषण. दोन्ही मार्गाने म्हणजेच संप्रेषण ही द्विमार्गी प्रक्रिया आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं संप्रेषण होत असतं, शिक्षक विद्यार्थी यांचं संप्रेषण होत असतं. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, उपचारात्मक अध्यापनाचे प्राथमिक वैशिष्ट्ये काय आहे? तर उपचारात्मक अध्यापन जे आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिमेडियल टीचिंग असं म्हणतो. तर रिमेडियल जी टीचिंग आहे, तर याचा अर्थ काय आहे? काही विद्यार्थी जे आहेत ते अध्ययन करण्यात म्हणजे शिकण्यामध्ये थोडे मागे असतात किंवा त्यांचं शिकण्याचा वेग हा मंद असतो, थोडा कमी असतो. तर त्यांच्यासाठी केलेल्या उपाययोजना म्हणजेच उपचारात्मक किंवा ज्याला आपण निदानात्मक अध्यापन असं म्हणतो, ही बाब आपण लक्षात ठेवा. तर त्याच्याशी निगडीत असणारे त्याचं प्राथमिक वैशिष्ट्य, त्याचं ध्येय काय असतं, आपण का हे आपण अध्यापन निवडतो असा हा प्रश्न. तर हुशार विद्यार्थ्यांसाठी प्रगती शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तर मुळीच नाही. विद्यार्थ्यास शैक्षणिक मानांकनाची पूर्तता करण्यास मदत करणे, त्यानंतर विद्यार्थ्यांना पूर्णपणे नवीन अभ्यासक्रम सामग्रीची ओळख करून देणे आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे. तर विद्यार्थ्यास शैक्षणिक मानांकाची पूर्तता करण्यास मदत करणे, ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. याप्रमाणे आपल्याला पॉझिटिव्ह असलेली उत्तरे शोधायची आहेत, निवडायची आहेत. पुढचा प्रश्न, संप्रेषणाचे सर्वात महत्त्वाचे साधन कोणते? संप्रेषण म्हणजेच कम्युनिकेशन आणि कम्युनिकेशन म्हणजेच संवाद. तर एकमेकांमध्ये संवाद साधण्यासाठी आपल्याला काय वापरता येईल असा हा प्रश्न. तर 1 भाषा, 2 भाषण, 3 पुस्तक आणि 4 यापैकी कोणतेही नाही. तर सर्वात प्रभावी माध्यम जे आहे लोकांना जोडणारं, समाजाला जोडणारं, ते म्हणजेच भाषा. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मानसशास्त्र डॅश डॅश अभ्यास करणारे शास्त्र आहे. कशाचा अभ्यास ते करतं? तर ते करतं आपल्या आत्माचा अभ्यास, त्यानंतर आपल्या मनाचा अभ्यास आणि वर्तनाचा सुद्धा अभ्यास, म्हणजेच ऑप्शन 4 हे सर्व करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. तसेच आपण नक्कीच चॅनल सबस्क्राईब केले असेल याची आम्हाला खात्री आहे. केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न, पेडागॉजी म्हणजेच काय? ज्याला आपण बालमानसशास्त्र असं मराठीमध्ये म्हणत असतो, याचा अर्थ काय असा हा प्रश्न. मुलांना योग्य मार्ग दाखवणे, नेतृत्व करणे, मुलांना समजून घेणे आणि मुलांना शिक्षित करणे. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला मुलांना काय करायचं आहे? सगळ्यात योग्य मार्ग दाखवायचा आहे. मुलाला तर आपण शिक्षित करतोच, त्यांना आपण सर्टिफिकेट देतो म्हणजे ते शिक्षित झालेले असतात. त्यांचं नेतृत्व करणं हा एकेखोरपणा नाही आहे. त्यानंतर मुलांना समजून घेणे, तर ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता आयोग भारतात सामायिक शाळा प्रणाली सुरू करण्याची शिफारस करण्यासाठी ओळखला जातो? म्हणजे शिक्षण हे सामाजिक असावं हे कोणी सांगितलं? तर ते सांगितलं आपल्याला कोठारी मुदलियार आयोगाने, म्हणजेच ऑप्शन 2 मुदलियार आयोग करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, स्मार्ट क्लासरूममध्ये इंटरॲक्टिव्ह व्हॉईस बोर्ड वापरण्याचा जो मुख्य फायदा आहे तो काय आहे? तर आपण इंटरॲक्टिव्ह बोर्ड वापरत असतो, जो की ज्याला आपण टच स्क्रीन असंही म्हणूया. त्यानुसार हा बोर्ड चालत असतो, आपल्याला हाताने त्यावरती लिहिता येतं, त्यानंतर स्टायलरने पण ते लिहिता येतं. तर यामध्ये आपल्याला काय त्याचा फायदा असतो, त्याचं वैशिष्ट्य काय असा हा प्रश्न. एक, विद्यार्थी सहभाग त्यामध्ये काय असतो? आवश्यकता कमी असते तर नाही. त्यानंतर विद्यार्थ्याचा सहभाग व सहकार्यात सुधारणा आपल्याला आणता येते. ते शिक्षकांच्या मल्टीमीडिया सामग्री वापरण्याची क्षमता मर्यादित करतात. ते डिजिटल संसाधनांची देवाणघेवाण करण्यास काय असतात? कठीण असतात किंवा अवघड असतात. तर आपल्या इथं पॉझिटिव्ह असणारं जे उत्तर आहे मोस्ट पॉझिटिव्ह, ते आहे विद्यार्थ्यांचा सहभाग आणि सहकार्यात. यामुळे काय होते? सुधारणा होते, इम्प्रूव्हमेंट होते. विद्यार्थ्याचा संवाद कौशल्य विकसित होण्यासुद्धा याची मदत आपल्याला झालेली पाहायला मिळते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षणाच्या आगमनात्मक पद्धतीत, जे आपण इंडक्टिव्ह मेथड असे म्हणतो, कोणते सूत्र वापरतात? तर आगमनात्मक जी पद्धत आहे, ज्यामध्ये शिक्षण सुलभ केलं जातं, सोपं केलं जातं, तर काही पद्धतीसाठी आपण वापरत असतो. पहिली जी पद्धत आहे, विशिष्टाकडून सामान्याकडे, त्यानंतर मूर्ताकडून अमूर्ताकडे, म्हणजे जी मूर्त गोष्ट आहे जी आपल्याला अनुभवता येते, तिला स्पर्श करता येतो, तिला आपण मूर्त घटक म्हणायचं, गोष्ट म्हणायचं. आणि त्यानंतर अमूर्त जे आहे, जे आपल्याला दिसत नाही, जसं की आपल्याला दिसत नाही, जे न दिसणारे घटक आहेत, आपल्याला आत्मा दिसत नाही. आणि त्यानंतर आपलं जे मन आहे तर ते अमूर्त आहे, परंतु आपण कुठून मग आपल्याला
मूर्ताकडून ज्या दिसणाऱ्या गोष्टी स्पर्श करता येण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, स्थायी ज्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी आणि ज्या गोष्टी आपल्याला अमूर्त आहेत त्या गोष्टीचं आपण कल्पना करण्याचं विद्यार्थ्यांना शिकवतो. त्यालाच म्हणायचं मूर्ताकडून अमूर्ताकडे. म्हणजे दिसणाऱ्या गोष्टीकडून ज्या गोष्टीचं आपल्याला अस्तित्व दिसत नाही, फक्त अनुभवता येतं, त्याला अमूर्त गोष्टी म्हणायचं किंवा बाबी म्हणायचं. याप्रमाणे आपल्याला उत्तर जे आहे ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. ऑप्शन 2 असलेला पर्याय. त्यानंतर ऑप्शन 3 सुद्धा आपलं उत्तर आहे. म्हणजेच हे सर्व उत्तर जे आहेत ते एकाच पर्यायामध्ये आपले समाविष्ट होतील आणि हे सर्व आपलं उत्तर बनून जाईल. तर मूर्ताकडून अमूर्ताकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे आपण विद्यार्थ्यांना नेत असतो आणि त्यालाच म्हणायचं की त्यांची ही कोणती पद्धत आहे. तर आगमनात्मक पद्धती आपल्याला पाहायला भेटते, त्याला इंडक्टिव्ह मेथड आपण इंग्रजीतून म्हणतो. पुढचा प्रश्न खालीलपैकी काय. पुढचा प्रश्न, तर आपल्याला मुलांच्या भावना सूचित करीत नाही असा हा प्रश्न विचारलेला आहे. कोणता घटक जो आहे तो मुलांच्या भावना दाखवत नाही. 3 घटक जे आहेत ते सेम आहेत. 3 घटक भावना दाखवतात. आनंद आपल्यावरून कळतो, पाहता येतो. दुःख होऊन चेहरा दुःखी आहे, आनंदी आहे कळतं. कुतूहल चेहऱ्यावरचा रंग बदलणे, याला आपण कुतूहल म्हणतो असतो. कुतूहल जागृत होणे, तर आपल्याला वरून दिसत नाही ती दिसत, ती म्हणजेच सहिष्णुता. इथं प्रश्न आहे निगेटिव्ह नाही असा प्रश्न विचारला आहे. आपल्याला काय दिसणार नाही असा हा प्रश्न. ऑप्शन 4 सहिष्णुता आपल्याला जाणता येणार नाही, दिसणार नाही. पुढचा प्रश्न, एक आकृती 1000 पेक्षा जास्त शब्द बोलते. हे विधान शिक्षकांच्या संदर्भात जे बोललं जातं, तर शिक्षकांना यातून काय बोध घ्यावा, काय सुचवते असा हा प्रश्न. तर शिकवताना फक्त लिहावे, चुकीची बाब. वर्गात अध्यापन साहित्य वापरावे आवश्यक आहे. वर्गात शिक्षकांनी जास्त बोलू नये असा ह्या वाक्याचा अर्थ नाही. शिक्षकांनी वर्गात अधिकाधिक बोलावे. तर इथे जे आहे एक जी आपली आकृती आहे ती 1000 शब्दांचं काम करते. तर वर्गात शिक्षकांनी काय करणं गरजेचं आहे, तर अध्यापन साहित्याचा अधिकाधिक वापर करून जे शिकणं आहे, ज्याला आपण अध्ययन म्हणतो, शिकवणं आहे ज्याला आपण अध्यापन म्हणतो, ते सुकर करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, एखाद्या विद्यार्थ्याच्या अपयशामागे डॅशचा दोष असू शकतो. एखादा विद्यार्थी जर नापास झाला त्याच्यामागे काय दोष असू शकतो, तर एक, कोण दोषी आहे, शिक्षक दोषी आहे का, नाही. कारण शिक्षकांनी काय केलेलं आहे, सर्वांना शिकवलेलं आहे. ती जर बॅच 50 विद्यार्थ्यांची असेल तर 50पैकी एकच विद्यार्थी जर नापास झाला तर लक्षात घ्यायचं की शिकवताना तर शिक्षकांनी सर्वांना समान शिकवलेलं आहे. म्हणजेच शिक्षक यासाठी या अपयशामागे कारणीभूत नाही, इंडिव्हिज्युअली तो विद्यार्थी कारणीभूत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन यामध्ये जे आहे, तर यामध्ये स्वतः विद्यार्थी आपला ऑप्शन ठरतो. त्यानेच केलेल्या चुकामुळे त्याला आपल्याला अशा प्रकारे दोष त्याच्या लागलेला मिळालेला पाहायला मिळतो आणि तो अपयश ओढावून घेतो. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजेच खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, तर असत्य विधान सांगायचं आहे. हे लक्षात ठेवा, असत्य विधान आपल्याला पाहायचं आहे. शिक्षक तेव्हाच यशस्वी होतो तर कधी होतो, त्याचा किंवा त्याचा विषय नीट माहीत आहे, तो विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध असतो, तो पूर्ण निकाल देतो आणि प्रसिद्ध जर्नल्समध्ये त्याचे पेपर्स पब्लिश असतात. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, एमिलच्या मते शिक्षणाचे उदात्त कार्यप्रवृत्त म्हणजे डॅश डॅश होय. विचारवंत तयार करणे, चांगले नागरिक तयार करणे, उद्योजक तयार करणे, तर तर्कसंगत लोक तयार करणे. ऑप्शन जो आहे तो आपल्याला चांगले नागरिक तयार करणे पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, मोनू गायन पदवीला शिकत आहे, हे कोणत्या प्रकारचे शिक्षण आहे, तर तो जर पदवीला शिकत असेल, गायन असो, लेखन असो किंवा इतर कुठलीही पदवी, तर हे जे आहे ते औपचारिक शिक्षण असतं. किंवा आपण लक्षात ठेवा त्याला कोर्स असतो, त्याला एक्झाम असते. एक्झाम झाल्यानंतर आपल्याला त्याचा निकालही लागलेला पाहायला मिळतो. औपचारिक शिक्षण करेक्ट उत्तर होय. आजच्या सराव प्रश्नपत्रिकेतला सेकंड लास्ट प्रश्न, अनुपस्थिती ज्याला आपण ॲब्सेंटीज असं म्हणत असतो आणि शाळेतून सुटका करून पळून जाण्याचे जे कारण आहे ते खालीलपैकी कोणतं आहे. शिकण्याची आवड नसणे, त्यानंतर अध्यापनाची जी अयोग्य पद्धत आहे हे पण एक कारण असू शकतं, अप्रभावी असणारे शिक्षक, तर हे सगळंच आहे. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय.
आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये डॅश फार महत्त्वाचे असते. अध्ययन म्हणजे जे आहे ते शिकवणे होय. शिकवण्यामध्ये शिकणे, अध्ययन म्हणजे शिकणे आहे. तर शिकण्यामध्ये आपल्याला काय महत्त्वाचे आहे? शालेय वातावरण, पायाभूत सुविधा, पूर्वज्ञान, शिक्षकांचे व्यक्तिमत्व. तर इतर कोणत्याही बाबीला तितकं महत्त्व नाही ज्याला आहे ते म्हणजेच पूर्वज्ञान होय. पूर्वज्ञान जर नसेल, जे आपण प्रिव्हियस नॉलेज म्हणतो, तर आपल्याला नवीन ज्ञान देता येत नाही. दिलं तरी ते आपल्याला अडचणीचं ठरलेलं पाहायला मिळतं. ऑप्शन जो आहे तो पूर्वज्ञान करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे आपले जे 100 प्रश्न आहेत ते इथे संपतात. म्हणजेच जो क्वेश्चन पेपर सेकंड जो आहे तो आपल्याला झालेला पाहायला मिळतो. लवकरच भेटूया तिसऱ्या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. लवकरच आपला पुढचा जो सराव संच आहे पब्लिश होईल. धन्यवाद.